हॅलो ऑल, वेलकम ऑल ऑफ यू टू द विदर्भ IAS प्लॅटफॉर्म. मी सुप्रिया आणि आजचा आपलं जो लेक्चर घेऊन आली आहे, मी काहीतरी वेगळं लेक्चर घेऊन आली आहे. ती आहे सुपर 30. आपलं जो आजचं जे बॅनर आहे तुम्ही ते पण बघत असाल की सुपर 30. आपल्याला माहिती आहे की MPSC असो, UPSC असो, ग्रुप B असो, ग्रुप C असो, आपल्याला काय आहे तर मॅथ्स आहे, CSAT आहे. ठीक आहे, आता तर क्वालिफाईंग झालं आहे तर त्या अजून जास्त टफर तुमच्यासाठी ती सिच्युएशन असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना ॲटलिस्ट मिनिमम म्हणते मी, मॅक्सिमम किती राहू शकते कारण की आपल्या मेमरीची काय नाही आहे, काही लिमिट नाही आहे. मिनिमम आपल्याला 30पर्यंत टेबल्स पूर्ण पाठ पाहिजे. पाठ आणि सिरीज वाईज नाही, चेन वाईज नाही. म्हणजे जर तुम्हाला कोणी 17 चौक विचारलं तर 17 1 17, 17 2 हे, 17 3 10, 17 चौक ते इतका वेळ नाही आपल्याला तिथे. एकदम पटपट आला पाहिजे. किंवा आकडा दिसला की हा कशाचा क्यूब आहे किंवा कशाचा हा स्क्वेअर रूट आहे किंवा कशात कोणत्या टेबलनी याला डायरेक्टली LCM HCF जे आपण काढतो, लसावी मसावी, मराठी ॲज वेल एज इंग्लिश मी दोन्ही याच्यात तुम्हाला सांगणार आहे. सो त्याच्याबद्दल घाबरायचं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 30 क्यूब्स आपल्याला पाठ असतात. आपल्याला 30 स्क्वेअर्स 30पर्यंत वर्ग आपल्याला पाठ असतात, पण क्यूब्स पण आपल्याला काय करायचे आहे, म्हणजे क्यूब म्हणजे घन पण आपल्याला पाठ पाहिजे आहे. आणि 26 अल्फाबेटची जी सिरीज आहे ती पण आपल्याला पाठ पाहिजे आहे. उलटी सुलटी कोणी कशी विचारली तरी. त्याच्यानंतर ते आपण जो करतो ना पेपर आला की आपण पहिले सिरीज लिहून काढतो, ते बिलकुल करायचं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही करणार पण नाही आहे कारण मी तुमच्याकडून ती ट्रिक वाईज पाठ करून घेणार आहे, लर्न करून घेणार आहे. ठीक आहे, सो मी इथे पहिलेच तुम्हाला सांगते आहे की माझा उद्देश आता तुम्हालाही माहिती आहे की नंबर्समध्ये काय ट्रिक देणार. तुम्ही म्हणाल मॅडम आकड्यांसोबत काय ट्रिक देऊ शकतो आपण. ठीक आहे, तर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम काही ऑब्झर्वेशन्स आले आणि त्याच्यानुसार काही ठिकाणी वाटलं की कुठेतरी साधर्म्य साधलेलं आहे किंवा कुठे कुठे काहीतरी चांगले कनेक्शन्स आहे, तर ते फक्त मी तुमच्यापर्यंत देऊन तुमचा हा मार्ग सोपा करून देणार आहे. ठीक आहे, ओव्हरऑल तुमचं हे कसं राहणार आहे तुमची जर्नी, हे प्रिव्हियस तुम्ही काय केलं आणि यापुढे तुम्ही कसं करणार आहे ह्या पॅटर्नमध्ये खूप जास्त चेंज असणार आहे. कारण मी सगळ्यात मोठा उद्देश आपलं हे सुपर 30 घेण्यामागचं म्हणजे की तुमचे जे चेन्स पॅटर्नमध्ये जे तुम्ही पाठ करता, म्हणजे 12 नंतर 13, 13 नंतर 14, 14 नंतर 15, ही चेन आपल्याला कुठेतरी तोडायची आहे आणि ते इम्पॉर्टंट आहे. 23 चौक म्हटलं की पटकन आलं पाहिजे, 24साठी म्हटलं की पटकन आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी ते जे असते ना आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये, त्यासाठी आपल्याला ही सिरीज मी घेऊन येत आहे. रँडमली मी तुम्हाला फिरवणार आहे, एकदम सिरियसली तर तुम्हाला काहीच शिकवणार नाही. कारण पहिले तर माझा मोटिव्हच इथे चेन तोडणं आहे तुमच्या डोक्याची. ठीक आहे, कारण सिम्पल आहे माहिती आहे का मित्रांनो, तुम्हाला मी सांगते आपला जो मेंदू आहे ना, मी तुम्हाला पहिले आपला मेंदू कसा वर्क करतो ते जर तुम्हाला कळलं की मग तुम्हाला हे कळेल की कशा प्रकारे आपला जो माइंड आहे तो लक्षात कशा प्रकारे ठेवतो किंवा काय त्याच्यासाठी इझी राहील. तर बघा की जर असं सपोज आपला मेंदू जर सपोज असा आहे तर या ठिकाणी असं 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 वेगवेगळ्या कलरचं जर तुम्ही त्याच्यामध्ये जर ॲड केलं किंवा हे, त्याच्यानंतर इथेच भलतंच मधात येलो, त्याच्यानंतर इथे ब्लू ब्लू ब्लू, मग त्याच्यानंतर अजून एखादा ब्लॅक कलर, असं जर तुम्ही केलं त्या रँडम गोष्टींमधून ना माइंडला पिक करण्यासाठी एखादी इन्फॉर्मेशन फ्रंटवर आणण्यासाठी जी तुम्हाला ज्यावेळेस गरजेची आहे, आठवायची आहे, वेळ नाही आहे, त्यावेळेस कठीण होऊन जातं. त्यापेक्षा आपण काय करणार आहे, काही कंपार्टमेंट्स करणार आहे, छोटे छोटे काही कनेक्शन्स की या ठिकाणी हेच. म्हणजे जर सपोज आपलं जर असं जर कपाट असलं, म्हणजे मेंदूला जर तुम्ही कपाट म्हणून जर घोषित केलं तर तुमच्या कपाटात जर असे जर तुम्ही काही म्हणजे कुर्ती, त्याच्यानंतर तुमचे काय म्हणते त्याला सॉक्स, रुमाल, त्याच्यानंतर तुमच्या ओढण्या, तुमच्या साड्या, तुमचे शर्ट, तुमचे जीन्स, तुम्ही जर असं टाकून दिलं सगळं मिक्स, तुम्हाला शोधायला खूप कठीण जाईल. सेम मेंदूचं असतं, पण जर मी इथे तुम्हाला थोडं सोपं केलं की तुमचा हाच तोच मेंदू, पण मी जर म्हटलं की नाही हा जो कप्पा आहे याच्यामध्ये फक्त शर्ट राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो कप्पा आहे याच्यामध्ये फक्त पॅन्ट राहील, हा जो कप्पा आहे इथे फक्त सॉक्स राहतील, हा कप्पा जो आहे या ठिकाणी काय राहतील फक्त साड्या राहील. ठीक आहे, तर तुम्ही मला सांगा आपण कबड खोललं की आपण या कप्प्यांमध्ये बघण्याची गरज आहे का जर आपल्याला साडी पाहिजे असेल तर. म्हणजे इथून सॉर्ट करणं इझी होते आणि जितकं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपल्याला काढायचं आहे तितकं इझी होते. म्हणून चेन्सचा जो पॅटर्न आहे तो आपण ब्रेक करणार आहे आणि रँडमली तुम्हाला मी कनेक्शन्सवरती घेऊन जाणार आहे. ठीक आहे, सो आपण बघू आता कसं होतं ते आपलं सेशन. आणि डोंट वरी, मी तुम्हाला काय देणार आहे तर ही शीट जी माझ्या मागे आहे जी मी तुम्हाला आता शिकवणार आहे, मॅक्झिमम माझा हेतू आहे तुमच्यासाठी सोपं करून देणं. ठीक आहे, पण मॅक्झिमम एफर्ट पाठांतर तुम्हालाच करावं लागणार आहे, त्याची प्रॅक्टिस वारंवार करावं लागणार आहे. ठीक आहे, कारण या मॅथ्स हा असा विषय आहे की तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय तिथे गत्यंतर नाही आहे. पण तरीही काही जमतं का बाबा ट्रिकनी आपलं, तर तेवढं फक्त मी तुमच्या पाशी काय करून देणार आहे तर सोपं करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. काही एक्झाम्पल्स असतील किंवा जर काही कनेक्शन्स किंवा काही सिमिलॅरिटी असतील तर तेवढं. ठीक आहे, सो एकदम कॉन्सन्ट्रेशननी बसा आणि काही लिहून घेण्याचा किंवा काही स्नॅपशॉट काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण की ही PDF मी तुम्हाला खाली द्यायला लावते.
तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची ॲट द एंडमध्ये मी तुम्हाला ते पण सांगेल. ठीक आहे, चला तर मग आपण आता स्टार्ट करू. ओके, रेड घेते. बघा ही शीट अशी आहे, पहा मी तुम्हाला म्हटलं होतं इथे मी आता असंही लिहू शकलीस ती 1 2 3 4 10, इथे मधात पण मी 1 2 3 4 10 लिहिलं की आपल्याला तिथनं पण सोपं जावं त्यासाठी आहे. ठीक आहे, आता मी या सिरीजमध्ये असं लिहू शकली असती ना 12 13 14 15 16 17 18 19, मग त्याच्यानंतर 21 22 23 24 25 26 27 28 29, पण तसं मी लिहिलं आहे का नाही, मी 29 पासून उलटं लिहिलेलं आहे. कारण काय होतं की आपलं माइंड सिरीजनी काम करतं आहे. ठीक आहे, या केसमध्ये आपण सिरीजनी लक्षात आणि सिरीजनी लक्षात ठेवण्यासाठी तितका वेळ तिथे नाही, आपल्याला रँडमली ते आलं पाहिजे, त्याच्यासाठी मी उलटं पुलटं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आणि 20चा पाढा याच्यामध्ये नाही आहे कारण तो सोपा आहे, तो सगळ्या छोट्या छोट्या मुलांना येतो. 30चाही पाढा त्याच्यामध्ये नाही आहे कारण 30चाही पाढा सगळ्या छोट्या छोट्या मुलांना येतो. 10 30 40 हे आपल्याला येतच असतं. ठीक आहे, कारण 10पर्यंत तरी आपल्या वर्ग शिक्षकांनी शाळेतल्या शिक्षकांनी आपल्यावरती खूप मेहनत केली असते, आपण खूप घोकलं असतं ते, त्याच्यामुळे ते आपल्याला पाठ असतं. आता आपल्याला थोडा वेळ तितका कमी असतो म्हणून आपण ते बाय द टाईम करत नाही, बट ठीक आहे, आपल्या परीक्षेची डिमांड आहे तर आपण तेही करू. ओके, सो पॅटर्न तुम्हाला लक्षात आला की आपण हे अशा प्रकारे रँडम पॅटर्ननी मी तुम्हाला कुठल्या कुठे कसंही घेऊन जाणार आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर इथे स्क्वेअर आहे. ठीक आहे, स्क्वेअर्समध्ये 1 ते 10पर्यंतचे स्क्वेअरचे नॉर्मली पाठ असतात. ठीक, मी असं अज्युम करते नॉर्मली पाठ असतात, पण नसेल तरी पण मी तुम्हाला ते सांगेल. ठीक, म्हणून 11 पासून 30 पर्यंत आपले स्क्वेअर्स पाठ करणार आहे म्हणजे वर्ग. क्यूबमध्ये पण 1 पासून 30 पर्यंत आपण क्यूब पाठ करून घेणार आहे 30 पर्यंत. हो, चक्क तुम्ही आताच झालेला ग्रुप सीचा पेपर बघा, त्याच्यामध्ये एक सिरीज दिलेली आहे, त्याचा लास्टवाला जो आकडा आहे तो जर तुम्ही बघितला तर डायरेक्टली त्यांनी तिथे 22चा क्यूब दिलेला आहे. जर तेवढं तुम्हाला कळलं असतं की अरे हा आकडा पाहिल्यावर हा क्यूब आहे 22चा, तर तुम्ही सगळी सिरीज क्यूबनी सॉल्व्ह केली असते. ठीक आहे, आपलं हे पाठ नसतं आणि म्हणून आपलं काय होतं, वेळ लागतो किंवा आपल्याला तिथं कळत नाही, कनेक्शन्स कळत नाही. आकडा दिसल्यानंतरच कळलं पाहिजे याचं कुठं काय कनेक्शन आहे. ठीक, ही जी सिरीज आहे ही मुलं लिहत बसतात, ए पासून एम पर्यंत लिहितात, मग त्याच्यानंतर उलटं. आता पहा मॅक्झिमम इथे पहा ए पासनं मी झूम करते तुम्हाला दिसेल. ठीक आहे, बघा पहा दिसतंय का, हां बरं, ए पासनं एम पर्यंत आहे. ठीक आहे, मग एन पासनं आपण इथनं लिहितो म्हणजे एन लिहितो आणि मग नंतर एन आणि मग असं 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 आपण करत येतो. ठीक आहे, NOP तिकडनं उलटं लिहितो. पण मी तसं लिहिलं आहे का, तसं नाही लिहिलं आहे. आयडियली तसं लिहिलं पाहिजे, पण लिहिलं का नाही, मी तुम्हाला इथनं एन पासनं दिलेली आहे सिरीज. ठीक आहे, का दिलेली आहे, कारण तुमचे चेन्स पॅटर्न मला ब्रेक करायचे आहे. ठीक आहे, आपल्याला एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये काय करायचं आहे त्याच्यावरती कमांड मिळवायची आणि आजपासून तुम्ही प्रॅक्टिस पण करणार आहे माझ्यासोबत. राईट आहे, चलो तर मग आपण आता आपल्या रँडमली आपलं जो सिरीज आहे #super30 ते आपण स्टार्ट करणार आहे. ओके, चलो मग कशापासून स्टार्ट करणार आहे तर बघा, आता तुम्हाला जर या सिरीजची जर गोष्ट केली मी की तुम्हाला मी काय करते, पहिले तर तुम्ही एक स्टोरी लक्षात ठेवा की आपल्याला अपोजिट नंबर येतात, अपोजिट अल्फाबेट येतात. तर त्याच्यासाठी आपण काय करू, तुम्हाला पहिले बघा दिसतंय, तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, आता पहा याच्यामध्ये एच्या अपोजिट कुठली सिरीज आहे तर तुम्हाला माहिती आहे की एच्या अपोजिट जे आहे ते झेड आहे. ठीक आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण एचा अंक कितव्या नंबरवर येते, ए पहिल्या नंबरवर येतं, सगळ्यांना ABCD माहिती आहे. पण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मी तुम्हाला सांगते एचा अंक काय आहे, 1 आहे. राईट, आणि सगळ्यात शेवटी काय आहे, 26 अल्फाबेट आहे म्हणून झेडचा काय अंक आहे तर 26 आहे. ठीक आहे, इथपर्यंत. आता मला तुम्ही सांगा 1 आणि 26 हे मिळून किती होतात तर 27 होतात. म्हणजे याचा अर्थ असा होतो का की जेवढे अपोजिट पेयर्स आहेत त्यांच्या जर नंबरची जर तुम्ही ॲडिशन केली तर ती किती होणार आहे तर 27 इतकी होणार आहे. आता बीचं काय आहे तर Y आहे. राईट आहे, मग B म्हणजे 2 नंबरवर येते ना, ए नंतर B. मी करून घेणार तुमच्याकडून पाठ, फक्त मी तुम्हाला पहिले सुरुवात करून देते. वाय म्हणजे काय येते तर ऑफकोर्स हे 26 आहे तर मग हे काय आहे 25. आता तुम्ही मला सांगा इथे 25 आणि 2 यांची जर आपण बेरीज केली तर ती किती येणार 27 येणार. ठीक आहे, म्हणजे हर एका अपोजिट पेअरची बेरीज आपल्याला 27 येते. म्हणजे आपल्याला अपोजिट पेअर्स पण पाठांतर असणं गरजेचं आहे. हे याच्यावरून मला प्रूफ करायचं होतं, बाकी काही नाही. ठीक आहे, तर आपण एक लक्षात ठेवा, आपण कधी करणार आहे सिरीज पाठ, आज करणार आहे. तर आजचं स्पेलिंग असं लिहिणार आपण, आज, सो झेड, आज पाठ करणार आहे. कोण, एक मुलगा आहे तो आजच्या आज पूर्ण सिरीज पाठ करणार आहे. ट्रिक देत आहे.
लिहून घ्यायच्या तुम्हाला पॅरलली. आजच्या आज आपल्याला एक मुलगा आहे, त्याला काय करायचं आहे, पूर्णच्या पूर्ण एक बॉय आहे, त्याला पूर्णच्या पूर्ण आजच्या आजच सगळं काही सुपर 30 जे आहे ते पाठ पाहिजे. ठीक आहे. सो एक बॉय, सो सॉरी माय गॉड, सो एक आज म्हणजे ए आणि झेड इज अ लास्ट वर्ड, आज. ठीक आहे. सो झेड एक बॉय आहे, बॉय BOY. ठीक आहे. सो जे कॅपिटल आहे तो काय त्याचा बीचा काय आहे, मग वाय काय आहे, अपोजिट लेटर आहे. आजच्या आज एका मुलाला बॉयला काय करायचं आहे, सुपर 30 आजच्या आज शिकायचं आहे. मग त्यांनी विचार केला की मॅडमचं लेक्चर राहील आणि मग आता मी काय करतो की मस्तपैकी क्रॅक्स वगैरे घेतो आपण, ते आपण कुरकुरे वगैरे घेतो तर ते असं थोडंसं कुरकुरीत असतात. सो क्रॅक्स वगैरे घेतो खायला वगैरे, मी क्रॅक्स घेऊन घेतो बाबा. ठीक आहे. सो क्रॅक्सचं स्पेलिंग तुम्ही असं लक्षात ठेवा, क्रॅक्स घेतो, किंवा आपण ते चिप्स असतात, वेपर्स असतात, तो क्रॅक्स घेऊन बसलेला आहे. म्हणून मग काय आहे, सीचं अपोजिट काय, क्रॅक्स. स्टोरी लक्षात ठेवायची आहे. या स्टोरीनीच तुम्हाला सगळे अपोजिट लेटर ऑटोमॅटिक पाठ होणार आहे. ठीक आहे. ज्यांना ऑलरेडी तसंच ॲज इट इज लक्षात आहे त्यांनी ते ॲज इट इज लक्षात ठेवा. ज्यांना नाही आहे किंवा प्रॉब्लेम जातो फ्रॅक्शन ऑफ सेकंडला लक्षात येत नाही, तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला हे लेक्चर घेत आहे. ठीक आहे. आणि वारंवार जर तुम्ही जर हे एक लेक्चर 2दा-3दा ऐकलं किंवा जर तुम्ही जर त्याचं लिहून घेतलं आहे ह्या सगळ्या गोष्टी, किंवा त्याची जर रोज ही ब्लँक शीट मी तुम्हाला दिली आहे, जर रोज तुम्ही 5 मिनटं फक्त ही ब्लँक शीट रँडमली भरली, किंवा आपल्याला चेन्सनी जायचं नाही आहे, सो रँडमली जर भरली तर तुम्हाला ते शेवटपर्यंत पाठ राहणार आहे. तुमच्या पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत ते तुमच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते राहणार आहे. ठीक आहे. सो क्रॅक्स घेऊन तो बसलेला आहे. मग त्याला वाटलं की आपण एक काम करू, आपण क्लासमध्ये छान क्रॅक्स घेऊन बसू आणि मस्तपैकी डिओ वगैरे मारू, आपण छान मस्त डिओ मारू. म्हणजे काय होईल की सगळेजण इम्प्रेस होईल. सो आपण म्हणतो डिओ परफ्यूम वगैरे मारतो, तर आपल्या डिओचं स्पेलिंग थोडंसं वेगळं आहे, आपण ड्यू म्हणू त्याला, ड्यू. सो ड्यू वगैरे मारून आपण काय बसू, क्लासमध्ये बसू. ठीक आहे. सो आजच्या आज एका बॉयला काय शिकायचं होतं, पूर्ण सुपर 30 शिकायचं होतं. ही स्टोरी आहे. ठीक आहे. आजच्या आज एका बॉयला पूर्ण सुपर 30 शिकायचं होतं, पण तो काय घेऊन बसला, क्रॅक्स घेऊन बसला. मस्त काहीतरी इंटरेस्टिंग मिळणार आहे ना आज, मॅडम काहीतरी कुछ नया बता रही है. क्रॅक्स घेऊन बसला, मस्त DU मारून बसला. ठीक आहे. DUचं स्पेलिंग आहे W आहे, DU मारून बसला मस्तपैकी. मग कोणता DU मारून बसला, आता मुलींना माहिती आहे ॲक्च्युली हा मुलींच्या परफ्यूमचा ब्रँड आहे, बट इट्स सुगंधाला काही जेंडर बायस्ड आपण करू नये. सो इवा नावाचा, कुठला इवा, सॉरी मी इथे नाही लिहित आहे, इवा. ठीक आहे. सो इवा नावाचा, कुठला, इवा नावाचं परफ्यूम असतं. तुम्ही बघा, मुली पण वापरतात, स्वस्तातलं ब्रँड आहे ते, मुलं काय कोणी वापरतात. इवा नावाचं परफ्यूम, कोणतं डिओ मारायचं आहे त्याला, त्यांनी काय कोणतं डिओ मारलेलं आहे, इवा नावाचं मस्तपैकी डिओ घेऊन त्या ठिकाणी बसला. पण तुम्हाला सांगू काय, फालतू आहे ते, एक नंबर फालतू सुगंध आहे त्याचा, बिलकुल ढंगाचं नाही आहे ते. त्याला वाटलं की चला आपण काहीतरी क्रॅक्स बिक्स खाऊ, मस्तपैकी DU मारून जाऊ त्या ठिकाणी, इवा नावाचं, ते अतिशय फालतू. सो फालतू इथे लिहिते, फालतू. ठीक आहे. सो याच्या अपोजिट काय आहे, यू. Fच्या अपोजिट काय आहे, यू, कारण मी तुम्हाला कॅप्समध्ये दिले लास्टमध्ये. सो इवा नावाचं त्याला हे करायचं होतं, फालतू, एकदम फालतू नावाचा. कसा आहे तो डिओ, एकदम फालतू आहे, एकदम फालतू आहे. पण ते काय आहे ना की ते आपल्याला असतं ना की आपल्याला ग्रेट, सगळ्या 4 चौघांमध्ये तर आपल्याला ग्रेट, मी किती ग्रेट आहे बाबा हे जर लोकांना दाखवायचं असेल तर आपण मग असे काही एक्स्ट्रा गोष्टी करत असतो. सो ह्या ग्रेटवरून GREAT, टी कॅपिटल काढते आहे मी, हे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. तर कशासाठी करत होता हे सगळं, तो कशासाठी करत होता हे सगळं, एवढे फालतू फुकट धंदे. शेवटपर्यंत पाठच राहणार आहे तुमच्या, माझी गॅरंटी आहे. कीप पेशंट. जर तुम्हाला ऑलरेडी पाठ आहे तरी पण तुम्ही बघा, तुमची रिव्हिजन होईल. ठीक आहे. ज्यांना नाही लक्षात राहत त्यांनी कंटिन्यू करा. ओके. सो आजच्या आज एका बॉयला पूर्ण सुपर 30 मॅडम करून शिकायचे होते. मग त्यांनी मस्त क्रॅक्स बिक्स घेऊन बसला, तो DU मारला मस्तपैकी, इवा ब्रँडचा अतिशय फालतू DU मारला. कशासाठी, ग्रेट दिसायचं होतं त्याला, ग्रेट. मग ग्रेट का दिसायचं असते, आपल्याला दाखवायचं असते लोकांना की मी किती हाय स्टँडर्ड आहे अँड ऑल. ठीक आहे. सो हाय स्टँडर्ड, ठीक आहे. सो हा H आणि S. सो Hचा अपोजिट काय आहे, S आहे. हाय स्टँडर्ड त्याला काय करायचं होतं, तर दिसायचं होतं, किंवा म्हणजे राहायचं, आपला स्टँडर्ड किती हाय आहे हे 4 चौघांना दाखवायचं होतं. ठीक आहे.
पण हे सगळं करतानाच काय झालं की त्याच्या लाईफमध्ये म्हणजे असाच तो लाईफ जगत होता आणि सुपर 30 त्यांनी शिकून घेतलं. मग तरी पण तेच त्याचं जे ॲटिट्यूड होता तो असाच होता की 10 लोकांना दाखवणे की मी किती ग्रेट आहे, मी किती हाय स्टँडर्ड आहे. मग त्याच्या लाईफमध्ये एक इंटरवल आला, एक इंटरमिशन झाला त्याच्या लाईफमध्ये. इंटरवल आपल्याला असं ना पिक्चरच्या मदत इंटरवल आला की इंटरवल नंतर पूर्ण पिक्चर चेंज, स्टोरी चेंज. सो इंटरवल इंटरवल ठीक आहे. सो आर, सो त्याच्या लाईफमध्ये काय आला, इंटरवल आलेला. आईचा अपोजिट काय आहे, इंटरवल. आईचं त्याचं काहीतरी काय त्याच्या लाईफमध्ये इंटरवल आला. ठीक आहे. आणि हां, अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याला ज्या वेळेस तो असा DO मारत होता ना किंवा कपडे चांगले चांगले त्यांनी घातले तर त्याला ना एक लोटो कंपनीचाच शूज, ब्रँडेड शूज मी घालून जाणार छान, अशा प्रकारे त्यांनी विचार केला होता की मी ब्रँडेड शूज घालून जाणार वगैरे वगैरे. तो किंवा कुर्ता पैजामाच घालून जायचं होतं त्याला. ठीक आहे. सो कुर्ता पैजामावरून तुम्ही काय लक्षात ठेवायचं, केला अपोजिट बी, कुर्ता पैजामा घालून तो आला लेक्चरमध्ये आणि लोटोचेच ब्रँडचे त्याला शूज घालून तो आला होता. पण त्याच्या लाईफमध्ये नंतर काय आलं, एक काय म्हणतात आपण टर्निंग पॉईंट आला, एक इंटरवल येऊन गेला त्याच्या लाईफमध्ये. इंटरवल आला. त्याचं काय झालं, एका जंगलातल्याच क्वीनसोबत काय झालं, लग्न झालं. एका जंगलातल्या क्वीनसोबत त्याचं काय झालं, लग्न झालं. आणि जंगलातल्या क्वीनसोबत लग्न झाल्यानंतर पहिले आपण बॉय असतो, पहिले तो काय तो बॉय, मग नंतर तो काय झाला, मॅन झाला. सो MAN. सो N काय आहे, याचा अपोजिट आहे मॅन. ठीक आहे. सिम्पल. याच्या पुढचं तर तुम्हाला लक्षात ठेवण्याची काय गरजच नाही आहे, कारण याच्या पुढचं तर ऑफकोर्स याचंच आहे. आता जर Lचं अपोजिट O तुम्हाला माहिती आहे, तर Oचं अपोजिट काय राहणार आहे, L राहणार आहे. इतकं सिम्पल आहे, म्हणून याच्या पुढचं भरण्याची आपल्याला काही गरजच नाही आहे. इथपर्यंतच तुम्हाला हे स्नॅपशॉट काढा, लिहून घ्या, काही करा. आता मी हे मिटवणार आहे आणि तुमच्याकडून पाटपाट लिहून घेणार आहे. चला, आपल्याला भरपूर काही कव्हर करायचं आहे आज. ओके, सिम्पल आहे. आता लक्षात ठेवणार का, आता सिरीज लिहिणार का अशी भैताळसारखी, की तिथे पूर्ण सिरीज लिहायची, मग त्याच्या खाली याचा अपोजिट हे याचा नंबर पण मी पाठ करून घेणार आहे. ठीक आहे. आता बघा, चलो आपली स्टोरी स्टार्ट करेंगे. आजच्या आज. सो Aच्या अपोजिट Z. एका बॉयला, कोणता, एका बॉयला. सो Bच्या अपोजिट Y. काय शिकायचं होतं, सुपर 30 शिकायचं होतं. ठीक आहे. म्हणून तो क्लासमध्ये आला. पण क्लासमध्ये तो कसा आला, क्रॅक्स घेऊन आला, DU मारून आला. कोणत्या कंपनीचं, इवा ब्रँडचं. अतिशय फालतू DO. ठीक आहे. कशासाठी, ग्रेट दिसण्यासाठी. ठीक आहे, ग्रेट दिसण्यासाठी. ठीक. आणि सॉरी, इट्स T, तेच तर मी विचार करते. हां, ग्रेट दिसण्यासाठी. ठीक आहे. ग्रेट त्याला दिसायचं त्याच्यासाठी. का ग्रेट दिसायचं आहे त्याला, का एवढं सगळं नटून थटून हे सगळं हाय स्टँडर्ड, कारण त्याला काय दाखवायचं होतं, मी किती जास्त हाय स्टँडर्ड आहे. ठीक आहे. आणि म्हणून तो काय घाला होता, कुर्ता पैजामा घालून आला होता आणि लोटो ब्रँडचे शूज घालून आला होता. ठीक आहे. मग त्याची लाईफ काय झाली, कम्प्लिटली 360 डिग्री चेंज. इंटरवल आया भाई की लाईफ में, R. ठीक आहे, IR. का, कारण त्याच्या एका जंगलातल्या क्वीनसोबत काय झालं, लग्न झालं. ठीक आहे. आणि मग लग्न झाल्यानंतर तो आता मुलगा राहिला का बॉय राहिला का, तो आता काय झाला, मॅन. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात येईल, काही प्रॉब्लेम. ज्यांचं इझी लक्षात आहे त्यांनी इझी लक्षात ठेवा, ज्यांना ट्रिकची गरज होती त्यांच्यासाठी मी ट्रिक पण दिलेली आहे. इझी आहे, आता पटपट लक्षात येईल तुम्हाला. आता जर मी तुम्हाला म्हटलं, एखादी अशी सिरीज दिली की NAZT याचा कोड हा पुढचा आहे, तर त्याच्या पुढचा काय, असे आपल्याला क्वेश्चन्स असतात. तर आता तुम्हाला याचं अपोजिट बघायचं, तर तुम्ही आता त्याच्या खालीच त्याचं अपोजिट खूप फास्टमध्ये लिहू शकता. मी कलर चेंज करते, पहा कसं. Nच्या अपोजिट मॅन. आज. A ऑफकोर्स झेडचं आजच. त्याच्यानंतर T, ग्रेट समजत होता स्वतःला सोची. सिम्पल आहे. काहीच तुम्हाला लक्षात ठेवण्याची म्हणजे तुम्हाला जास्त ते म्हणजे डोक्याला ताण देण्याची काहीच गरज नाही. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये हे तुमचं पाठवणार आहे. आता आपण बघू की याचे दिसतंय तुम्हाला, हां, येस, नंबर्स कसे पाठ करायचे. ठीक आहे. ठीक, रेडच घेते. पहा, पहिले तर 5 पर्यंत इझी राहतात, आपल्याला लक्षात राहतात. कोणते 5, A म्हणजे 1, B म्हणजे 2, C म्हणजे 3, D म्हणजे 4 आणि E म्हणजे 5. इथपर्यंत पहिले 5 तर लक्षात राहतात. ABCD E, आपण E पर्यंत आता 5 E लक्षात राहतात. ठीक आहे. त्यातल्या त्यात आता हे आपण म्हणतो ना फिक्स 6 सारखं वाटते का, थोडं 6
फिक्स कसं वाटते, 6 सारखं फील येतो. म्हणून ह्या एफला म्हणजे एफचं काय राहील तर 6. फिक्स 6, फिक्स 6. ठीक आहे इथपर्यंत. आणि तुम्हालाही माहीत आहे G7 काय आहे, आपल्याला माहिती आहे G7 कंट्रीजचा काय आहे तर सेट आहे. म्हणून G7 करंटमध्ये आपण शिकतो. एफ म्हणजे फिक्स 6, G7. आता या एचला मी फक्त असं लिहू शकते का, फक्त काहीच नाही करत, इथे एक रेष देते, इथे एक रेष देते, याला बंद करून टाकते दोन्ही टोपा. आता हा 8 सारखा दिसत आहे का, 8 वरून एक क्लोज खालून एक क्लोज, 8. ठीक आहे. बरं तुमच्या याच्यासाठी मी असा लिहिते बाबा 8. चलो ठीक आहे 8. सो एच काय झाला 8, त्याला आपण क्लोज केलं. आपण म्हणतो ना की हे मला माहीत आहे. आता काही लोक जे लेक्चर बघत असतील ते काय म्हणतात की आय नो दिस, आय नो, मला हे माहीत आहे, मला हे माहीत आहे, आय नो, आय नो. सो ते काय म्हणतील आय नो, आय नो, नो, आय नो. सिम्पल. इथपर्यंत काही प्रॉब्लेम कोणाला, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही सर्कसमध्ये वगैरे जाता त्या ठिकाणी तुम्ही जोकर वगैरे बघता. ठीक आहे, आपण आता नाही तर बट आपण जात होतो लहानपणी वगैरे जोकर वगैरे, तर तिथे 10-11 जोकर तर राहत होते. म्हणजे असं नाही की एकच जोकर, त्यांचा बॅकअप पण त्यांचा. तर 10-11 जोकरची किंवा मोठ्या सर्कसची गोष्ट करते मी, 10-11 जोकर असं लक्षात ठेवायचं. ॲट ए टाईम सर्कसमध्ये किती जोकर राहतात तर 10-11 जोकर. हे सिरीजनी लक्षात ठेवायचं, 10-11 जोकर. जे के. सो 10-11 जोकर कसं एका सर्कसमध्ये 10-11 जोकर तर असतात बाबा. ठीक आहे. एल वरून आपण काय लक्षात ठेवायचं, लॉयन. जर समजा आपण असं नॉर्मली गार्डनमध्ये फिरत आहे तिकडून जर लॉयन आला तर आपल्या तोंडावर काय खूप खुशी होणार आहे का त्याला बघून, की आपली पूर्णतः काय लागणार आहे, वाट लागणार आहे, आणि आपल्या तोंडावर पूर्णतः 12 वाजणार आहे. सो L12. ठीक आहे. त्याच्यानंतर एम आपण म्हणतो ना की तेरा मेरा नाम रखा तो तेरा मेरा. सो मेरा म्हणून एम, आणि एम काय आहे 13. सो 13 मेरावरून एम लक्षात राहते. ठीक आहे. आपण म्हणतो की माझं नावच नाही झालं, मेरा नाम ही नहीं हुआ. सो मेरा नाम नहीं हुआ. ठीक आहे. सो म्हणून मग एमच्या एम नंतर काय येतो, मेरा नाम नहीं हुआ. सो नाम म्हणून एन काय आहे तर 14. इथपर्यंत काही प्रॉब्लेम चला पटकन मी रिवाईज करून देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. ई पर्यंत आपण लक्षात ठेवलं, ABCD. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्ये त्याच्यानंतर एफ फिक्स 6, G7 कंट्रीज आहे. एचला जोडलं 8 आलं. आय नो, मेरे को तो ये पता ही आहे. 10-11 तो जोकर असतात, 10-12 म्हणतो आपण, तोंडात पण माझ्यात तसं झालं. 10-11 जोकर असतात. एल लॉयन दिसला तोंडासमोर, एकदम तर 12 वाजून गेले, तोंडावर एकदम 12 आले. एम मेरा मेरा क्या कर रहा है रे तू, 13. सो 13 म्हणून मेरा नाम होना चाहिए. सो लगेचच मग 14. ठीक आहे इथपर्यंत. आता तुम्हाला बघा लक्षात ठेवायचं. आता सगळ्यांना माहिती आहे की 26 इज झेड. ठीक आहे. झेड काय आहे 26 आहे. आता तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर खूप जास्त वेळ अभ्यास करायचे किंवा काम करायचे. अजूनही खूप लोक आहे जे खूप वेळ काम करतात दिवसातून. पण तुम्ही दिवसातून 24ही तास काम करायला पाहिजे का, कधीच काम नाही करायला. दिवसातून तुम्ही 24 आवर्स, कारण तुमच्या बॉडीला रेस्टची पण गरज आहे. सो 24 तास तुम्ही काम करायला पाहिजे का तर नाही, नो. सो आपण क्रॉस कसं दाखवतो, नो आपण नाही. सो 24 तास काम करायला पाहिजे का तुम्ही, नाही. मग किती तास वर्क करायला पाहिजे तुम्ही तर 23 तास केलं ठीक आहे, पण 1 तास तर तुम्ही आराम करा. 23 तास ठीक आहे, 22-23 तास अभ्यास करायचे म्हणते लोक. सो 23 तास केलं ठीक आहे, 1 तास तर तुम्ही झोपा, काहीतरी बॉडीला माइंडला थोडं रिलॅक्स द्या. सो 23 तास केलं ठीक आहे, पण 24 तास करायचं का तर नाही, रॉंग. ठीक आहे. वाय तर तुम्हाला तसंच लक्षात राहते, कारण की काय आहे तर Z26 आहे आणि YZ लास्टमध्ये, जसं पहिलेचे 5 लक्षात राहतात तसं YZ पण लक्षात राहतं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता आपण म्हणतो ना की फक्त ट्रिकसाठी सांगत आहे, फक्त ट्रिकसाठी. पहिलेच डिस्क्लेमर देत आहे खूप मोठं की SC आणि STच्या कट ऑफमध्ये खूप जास्त फरक असतो का. OBC ओपनमध्येही आजकाल खूप जास्त कट ऑफ नाही राहिलेला आहे. सो आपण म्हणतो की SC और ST के कट ऑफ में अभी क्या रहता है, 19-20 का सिर्फ अंतर है. इतना सिर्फ 19-20 का अंतर रह गया अभी. कारण काय करत आहे, आता सगळेच मुलं खूप छान अभ्यास करत आहे, सगळ्यांचेच कट ऑफ खूप वर जात आहे. त्याच्यामुळे आजकाल काही खूप पहिले जे दरी राहत होती कट ऑफमध्ये एक्झाम्सच्या, तितकी राहते का आता नाही. आता सगळे पॅरलली राहतात. सो 19-20 का सर फक्त राहिलं तर एकदम पॉईंटमध्ये किंवा 1-2 मार्क्समध्ये फरक राहतो. सो 19-20 आपल्यासाठी मी ट्रिक देते आहे. ही ट्रिक 19-20 का SC और ST के कट ऑफ में कितना 19-20 का, म्हणून SC और ST. सो S 19 ST 20.
काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही. आणि अजून एक गोष्ट, तुमच्या स्वतःच्या नावाचं तरी अक्षर तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. प्रॉब्लेम काय, जेव्हा तुम्ही सिरीज करता, तुम्ही सिरीजच्या अँगलनी विचार करता. तुमचं चेन मी ब्रेक करणार आहे इथे की तुम्हाला हे SC ST असं मी लक्षात तुम्हाला दिलं, पण माझं नाव सुप्रिया आहे, तर एस तरी मला तोंडपाठ असायला पाहिजे बाबा की एस 19 नंबरचं लेटर आहे, हे मला लक्षात पाहिजे. आणि सोबतच मी अजून एक काम करू शकते की जो माझ्या खूप जास्त जवळचा आहे, जो माझ्या खूप जास्त प्रिय आहे, तुम्हाला कोणी बेस्ट फ्रेंड असेल, कोणाला चांगला मित्र असेल, कोणाला मैत्रीण असेल, कोणाची आई फेवरेट असेल, कोणाचं बाबा फेवरेट असतील, कोणाचं हजबंड फेवरेट असेल, तर त्या व्यक्तीचं तरी कोणाच्या तरी जिव्हाळ्याचं, कोणाचं बाळ फेवरेट असेल, त्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीचं तरी लेटरचं तुम्हाला पाठांतर असलं पाहिजे ना. आता जसं सपोज फॉर एक्झाम्पल माझ्या सध्या खूप जास्त क्लोज आणि फेवरेट आहे, तर म्हणजे सपोज माझ्या हजबंडचं जर सपोज नाव P पासून स्टार्ट होतं, तर P 16व्या नंबरचं लेटर आहे. इतकं मला एकदम हमखास लक्षात आहे की S 19 नंबरचं लेटर आहे आणि P 16व्या नंबरचं लेटर आहे. ठीक आहे, असं तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीचं जे काही आहे, काय म्हणते त्याला, लेटरचं जे नंबर आहे ते तुम्हाला पाठांतरच पाहिजे, हे तुम्हाला मी सांगते. इथे चेन ब्रेक होते आपली आहे. ठीक आहे, आता आपण ते यूला कसं आपण व्ही, मी तुम्हाला बोर द पाम पण शिकवलं होतं, बोर द पाम, येस आपण जिंकलोय, व्ही आपण जिंकलोय व्ही. सो व्ही म्हणजे काय आहे, तर आपण एका म्हणून तर व्ही म्हणजे एकदम एकदम काय म्हणते सोबत जिंकण्याचा फील होतो ना. किंवा व्ही म्हणजे आपण काय दाखवतो, दोन बोटं दाखवतो. सो 2 2 2 बोटं दाखवतो ना, 2 2 दोन्ही हातांनी दाखवायचे असे 2 2. मी तुम्हाला पिक पण दाखवली होती आपल्या इंग्लिशच्या लेक्चरला जाऊन बघा, जेव्हा मी बोर द पाम ही फ्रेज घेतली होती, तुम्हाला ट्रिक पण सांगितलं होतं. व्ही म्हटलं की असं दोनचा फिलिंग येतं ना, व्ही आम्ही सगळे बा. सो तसं पण तुम्ही लक्षात ठेवता 2 2. आणि हे यूवरून काय लक्षात ठेवायचं की यू गिव्ह मी अ किस, तुम्हाला एक चुंबन दे, यू गिव्ह मी अ किस. आता जो छोटासा बाळ असेल किंवा माझी बेबी आहे, किंवा आपण त्यांना काय म्हणतो की आपण त्याला जाऊन असं काय करतो, एक छान छोटीशी पापी देतो. ठीक आहे, छोट्याशा मुलांना वगैरे ते खेळताना येतात, पटपट येतात आणि आपला लाड करतात, आपल्याला एक छोटीशी पापी देतात. सो आपण दोन म्हणतो यू गिव्ह मी अ किस, तुम्हाला एक छोटीशी पापी देशील का. सो यू गिव्ह मी अ किस, यू गिव्ह मी अ किस, एक किस. सो 21, यू 21. ठीक आहे, हाऊ यू ऑब्झर्व द थिंग्स इन युअर लाईफ, हाऊ यू कनेक्ट इट विथ युअर एक्झाम इज मॅटर्स अ लॉट. म्हणून हे सिलेबस आपल्याला असतात. नाही तर याची तुम्हाला वाटते का तितकीशी गरज असते आपल्याला प्रशासनामध्ये. तुमचं ओव्हरऑल ऑब्झर्वेशन काय आहे आणि तुमचं ओव्हरऑल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किती आहे लाईफकडे बघण्याचा, ते याच्यातून सिद्ध होते. ठीक आहे, आता बघा इथपर्यंत झालं. क्वीन जी आहे ना, ती नेहमी 17 नंबरची हॅट घालते, हे तुम्हाला लक्षात आहे. क्वीन जी आहे ती नेहमी काय करते, 17 नंबरची हॅट घालते. ठीक, इथपर्यंत लक्षात राहील तुमच्या. आणि आता काय सुटलं आहे आपल्याला, ORS. ठीक आहे, तर ORSसाठी आपण लक्षात ठेवू की 15 आणि 18 ह्याच दरम्यान, 15 आणि 18 जो वयोगट आहे त्याच्यामधल्या मुलांना ORSची खूप जास्त गरज आहे. ORS ते पावडर असतं, असं करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी तो तुम्हाला खूप जास्त सॉर्टेड मी करून दिलेलं आहे, तुम्ही लिहू पण शकता. पहा, काही ट्रिक्स ज्या आहे ह्या मी स्वतः डेव्हलप केलेल्या आहे, काही ट्रिक्स माझ्या फ्रेंड्सनी मला सांगितलेल्या, काही ट्रिक्स मी पण असंच तुमच्यासारखं काहीतरी शोधत होती की आपल्याला ही इझी वेमध्ये कोण शिकवून देईल बाबा. आता असेच काहीतरी मग छान जे ट्युटर्स असतात त्यांनी दिलेल्या काही ट्रिक्स मी याच्यामध्ये इन्कल्केट करून, सो असा खूप साऱ्या समरी प्लस माझा काही एक्सपिरियन्स की काही माझ्या फ्रेंड्सला मिळालेल्या असतील रन टाईम, अशा सगळ्या मी एकत्र करून तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेल्या आहे. मी क्लेम करत नाही की सगळ्याच्या सगळ्या मीच डिझाईन केलेल्या आहे, पण मॅक्स 99% म्हणू शकता तुम्ही ते मी डिझाईन केलेलं. बाकी 1% or 2% मी तुमच्यासाठी छान छान लोकांचं कंपायलेशन पण घेऊन आलेली आहे. ठीक आहे, सो आपण आता चला एकदा पटकन प्रॅक्टिस करू. 1 2 3 4 5 हे आपल्याला माहिती आहे, 5पर्यंत ईपर्यंत माहिती आहे. फिक्स 6, G7, H को 8 कर देंगे. आई नो 10 11 तो जोकर रहती ही है, जोकर. ठीक है, लॉयन आला तो तोंडावर 12 वाजले. 13 मेरा क्या कर रहा है तू, 13 मेरा, सो मेरा नाम होना चाहिए. ठीक, ORS आपण देतो 15 ते 18 वयोगटातल्या लोकांना देतो. माझ्या हजबंडचं नाव P पासून स्टार्ट होतं, सो इट्स 16, माय फेवरेट यार. सो मैंने वो याद रखा, आप कोई और याद रखो. आणि SC STच्या कट ऑफमध्ये कितीचा फरक आहे, 19-20 का. सो 19 20. क्वीननी कोणत्या नंबरची हॅट घातलेली आहे, तर 17 नंबरची हॅट घातलेली आहे. यू गिव्ह मी अ किस, वी. सो 22 जिंकलं ना आपण. आम्ही वी टुगेदर, वी आर अ टीम, लाईक विदर्भ बायस, वी टुगेदर वी फॉर्म. ओके, सो इट्स 22. सो W म्हणजे वर्क किती तास करायचं तुम्ही बाबा, एकदाचं 23 तास काम करा.
1 तास तर रेस्ट घ्या. सो 23 तास. पण 24 तास काम करायचं का नाही, वी नीड अ रेस्ट. ओके. आणि 26 हे तुम्हाला माहितीच आहे, 25-26 लास्टमध्ये. ठीक, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. चलो, आता तुम्हाला नंबर्सही माहिती आहे. डायरेक्टली आता नंबर सिरीजकडे बघायचंच नाही. ठीक आहे. आता जर सपोज जर तुम्हाला असं जर आलं एक मिनिट, जर तुम्हाला असं आलं काहीतरी दिलं त्यांनी NTMS आणि काय घेऊ व्ही असं दिलं आणि याच्यासमोर काहीतरी हे म्हणजे हे आणि मग त्याचं पुढचं म्हणजे काय वगैरे वगैरे. एक तर तुम्हाला याचं सरळ पहिले तर याचे नंबर्स आता तुम्हाला तोंडपाठ आहे. एनचं तुम्ही काय घेणार आहे, एन तेरा मेरा नाम होना चाहिए, सो मेरा. ST SC ST मध्ये 19-20 का फरक आहे. ठीक आहे. मग M तेरा मेरा, S 19, V सो 22. हे झालं. आता तुम्हाला ऑलरेडी त्याचा नंबर माहिती आहे, त्याच्या पुढच्या त्याचंही नंबर लिहून घ्यायचं, चेक करायचं, पुढे जायचं. असं नाही लागत आहे का कनेक्शन, चलो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अपोजिट सिरीजचं असेल, मग अपोजिट सिरीजचं जर माहिती असेल तर मग एनच्या अपोजिट काय, आपल्याला माहिती आहे मॅन झाला होता तो, स्वतःला ग्रेट समजण्यासाठी या सगळ्या गोष्टी तो करत होता. त्याच्यानंतर मॅन सो MN आणि S हाय स्टँडर्ड दाखवण्यासाठी, सो Hचं अपोजिट S. V कशाचं होतं, इवा नावाचा त्यांनी परफ्यूम मारला होता, सो ई. हे काय झालं त्याचं अपोजिट सिरीज. आणि या अपोजिट सिरीजचा पण नंबर तुम्हाला आता येते का, तर हो आम्हाला येते कारण आमचा पाठच आहे. सो तेरा मेरा, G7 नावाची कंट्री, N तेरा मेरा करूनच, Hचं काय घेतलं होतं आपण 8, H8 असं आपण कवर केलं होतं आणि Eचं 5. सिम्पल. सिरीज लिहायची गरज आहे का आता, नाही. चलो आगे बढ़ेंगे. आपल्याला खूप काही पुढे पटापटा कवर करायचं आहे. तुमचं नॉर्मली नॅचरली लक्षात राहत असेल तर नॅचरली पण ठेवा. चला, हा सेक्शन आपण कवर केला. आता हा सेक्शन तुमचा टोटली मी कवर करून दिलेला आहे. आता पहा, आता आपण जाऊ थोडंसं स्क्वेअर्समध्ये काही मिळतं का. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सगळेच आम्हाला पाठ करून देणार आहे का, तर ऑफकोर्स नाही. जिथे मला वाटलं की इथे तुम्हाला हे मला थोडं ट्रिकनी लक्षात वाटलं की ही इथे ट्रिक मिळू शकते, तर तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुमची एकदम तुमच्या तोंडासमोर एकदम तुम्हाला आयतं नाही देणार आहे, तुम्हाला त्याची प्रॅक्टिसच करावं लागणार आहे. ऑफकोर्स ही शीट तुम्हाला देणार आहे मी. तुम्हाला काय करायचं आहे, ह्या शीटचं मी तुम्हाला PDF देते. म्हणजे मी पण स्वतः तसं केलं होतं ज्यावेळेस आय वॉज म्हणजे माझं हे रिसाईट व्हायचं होतं. सो याचं काय करायचं की तुमच्या प्रिलिम्सची डेट ठरवायची, UPSC असो की MPSC असो, ग्रुप B असो, ग्रुप C. त्या डेटपर्यंत किती दिवस आहे मोजायचे. ठीक आहे. ते मोजल्यानंतर तितक्या आपल्याला शीट्स काय करायचे आता प्रिंट काढून आणायच्या. सो एका शीटवरती फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडनी प्रिंट करून घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर समजा इथून 2 महिने असतील प्रिलिम्सला तर 60 दिवस होतात, तर 30च आपल्याला झेरॉक्स लागतील, कारण इकडनं फ्रंट आणि बॅकनी आपण काय करणार आहे त्याला प्रिंट करणार आहे. ही PDF मी तुम्हाला देणार आहे प्रॅक्टिसला. काय करायचं मग आता आपण मोठमोठे प्लेयर्स पण खेळायला एकदम डाईव्ह मारण्याच्या आधी गेममध्ये थोडं वॉर्मअप करावं लागते बॉडीला. ठीक आहे. सो एकदम CSATचा अभ्यास करायला घेतला त्याच्या आधी थोडं 5 मिनटं ही शीट घेऊन बसायची. रोज ती शीट रँडमली भरायची. जे तुम्हाला जसं आठवते ते रँडमली भरायचं, प्रॅक्टिस करायचं. सो मी तुम्हाला खाली लिंकला द्यायला लावते. ठीक आहे. आता आपण बघू स्क्वेअर्स आणि क्यूब्स. ठीक आहे. दिसतंय का, ठीक. चलो बघा एक मिनिट. आता स्क्वेअर्स ऑफकोर्स तुम्हाला मॅक्सिमम पाठ असतात, याच्यात पण तुम्हाला मॅक्सिमम पाठ असतात, पण तरी पण मी तुम्हाला जितकं माझ्याकडून इझी होते तितकं करून देते. ठीक आहे. बघा 11चं सगळ्यांना माहिती आहे 1 2 1. सिम्पल म्हणजे काय केलेलं आहे, 11चा स्क्वेअर किती, वर्ग किती, तर हा 2 फक्त आपण घेऊन आलेलो आहे मधात. ठीक आहे. सिम्पल. याच्यापेक्षा काही सिम्पल होऊ शकते का, नाही. मग 12चा वर्ग किती, सो फक्त 2चा केला आपण तो किती 4, म्हणून आपण तिथे काय लिहिलं फक्त 1 4 4. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम, सिम्पल आहे. 11चाही पाठ राहतो, 12चाही पाठ राहतो, लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे. आता 13चा वर्ग किती लक्षात ठेवा, 169. लक्षात ठेवा 169. 13चा वर्ग किती, पटपट 169. 14चा किती, मग सिम्पल याला फक्त उलट करा 196. लक्षात राहील. सिम्पल. 25चा सगळ्यांनाच माहीत असतो 2 2 5. ठीक आहे. 26 जे 16चं आहे ते काय आहे 2
5 6. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं काय आहे, जर 16चा एंड डिजिटला 6 आहे आणि याच्या एंड डिजिटला 6 आहे. ठीक आहे. सो म्हणजे कन्फ्युजन झालं तर त्याच्यासाठी देतात. तसं तर तुमचे हे पाठच आहे, ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी मी देते. आपल्याला मॅक्स काम आपल्याला टेबल्सवरती आणि क्यूब्सवरती करायचं. पहिले जे सोपं आहे ते मी तुमचं संपवून देते. ठीक आहे. जसं सिरीज सोपी होती, पटकन ती कवर केली. स्क्वेअर सोपे आहे, क्यूब सोपे आहेत. त्याच्यानंतर मग आपण जाणार आहे आपल्या टेबल्समध्ये, जो खूप लोकांना 20पर्यंत पाठ असते, तिथून मग पुढं 30पर्यंत थोडं कठीण जाते, राईट. पण मी आहे, डोंट वरी. ओके. 17चं काय आहे, 2 8 9. सिम्पल. आता कसं लक्षात ठेवायचं 17चं, मी तुम्हाला 15चं लक्षातच राहते म्हणून म्हटलं होतं 2 to 5 इझी आहे. 16चं सांगितलं की त्याच्या एंड डिजिटला काय आहे, 6 आहे, लक्षात राहायला. 5 6 लक्षात ठेवून. 17चं कसं लक्षात ठेवायचं तर मी तुम्हाला इथे सांगते. 17चं इथे लिहिते आहे मी, 7 आहे ना 17चं, तर याच्यानंतर 7 नंतर काय ते 8 आणि 9. ठीक आहे. आणि एक जो हे तर राहील 2 तर आपल्याला माहिती आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की 15चं कुठनं स्टार्ट झालं आहे तर 2 पासून सिरीज चालू झाली. सो 2 to 5. ठीक आहे इथपर्यंत. सो 7 नंतर 8 आणि 9. काही प्रॉब्लेम इथपर्यंत, काही इश्यू. चालू. आपल्याला माहिती आहे आता 8 त्रिक किती होते रे, 18चा स्क्वेअर करायचा. 8 त्रिक किती होते, 8 त्रिक किती होते, 24. सिंपल. 8 त्रिक किती होते, 24. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे कोणाला, इझी आहे. 8 त्रिक किती होते, 24. 17चं 7 नंतर काय येतं, 7 नंतर काय येतं, 8 आणि 9. ठीक आहे. आणि 8 त्रिक किती होते तर 24, म्हणून 324 काय आहे, 18चा स्क्वेअर आहे. पर्यंत काही प्रॉब्लेम, सोपं आहे. 19चा स्क्वेअर खूपच इंटरेस्टिंग आहे. 19 आणि 29चा पॅरलली तुम्हाला म्हटलं मी, तुम्हाला काही चेन्स ब्रेक करेल आणि काही तुम्हाला साधर्म्य सांगेल. तर पहा 19चा जो स्क्वेअर आहे तो आहे 3. ठीक आहे. 3चा डबल किती होते, 6 होते ना. सो 3 6 1. ठीक आहे. सो 3चा डबल काय होतो, 6 होतो. 20चा सगळ्यांना माहीतच असते 400, आणि हा पण सगळ्यांना माहीतच असते 30चा 900. ठीक आहे. सो 3चा डबल 6 आणि 1 हे काय आहे, 19चा. आता तुम्ही म्हणा मॅडम 1 कसं लक्षात ठेवायचं, 9 9 81 ना, तर मग एक डिजिट प्लेसला, युनिट प्लेसला तर 1 येतोच ना. ठीक आहे. 3चा डबल 6. आता का असं सांगितलं मी तुम्हाला, अरे 29चा पहा, 29चं काय 8 4 1 आहे. सिम्पल. म्हणजे इथे 3चा डबल 6 झालेला आहे, तर इथे 8चा हाफ 4 झालेला आहे, आणि 1 आहे तसंच, कारण 9 आहे शेवटी. सिम्पल. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. एकदा चेक करा, स्नॅपशॉट काढायचं असेल काढून घ्या, ट्रिक पण चेक करून घ्या. बघा मी हटत आहे थोडीशी. काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही. पुढे जाऊ आपण आता. 25चा पण आपल्याला सगळ्यांना माहीत असतो 625. ठीक आहे. 625 जे सगळ्यांना माहीत आहे त्याच्याकडे मी जास्त हे देणार नाही. इथपर्यंत तुम्हाला पहिले लक्षात आहे का, इथपर्यंत आलं का तुमच्या लक्षात. ठीक आहे. चलो मी इथं तुम्हाला इथे तो कलर चेंज करते फक्त, बाकी काही करत नाही. बघा. तर मी काय म्हटलं होतं तुम्हाला, 21चं काय माहिती आहे का, 441. सिम्पल आहे. 441. 22चं आहे 484, म्हणजे एक इकडे 4 इकडे 4 इथे मधात 8. सिम्पल आहे. 2 2 आहे, इकडे 4 4 आहे, पण दोन्ही साईडला आहे. ठीक आहे. आणि त्याचा डबल 8 मधात आहे. सिम्पल. आता लक्षात ठेवा. 25चं 625 आपल्याला सगळ्यांना माहीत असतो. ठीक आहे. 29चा मी आताच पाठ करून घेतला तुमच्याकडून. स्क्वेअर कोणता आहे तर 8 त्याचा, आणि इकडे लास्टमध्ये 1 राहणार आणि याचा हाफ 4, कारण इकडे 19चा किती आहे तर 3, त्याचा डबल 6, आणि इकडे 1. सिम्पल. आता लक्षात राहील. बघा आता लक्षात ठेवा. आता बघा इथे 23चा जो आहे याच्यामध्ये 5 2 आणि 9 हे लक्षात ठेवा तुम्ही. 23चा स्क्वेअर जो तो इझी लक्षात ठेवा. आता पहा 24चा काय आहे, 5 7 6. ठीक आहे. ट्रिक पहा. 25चा तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला पाठ असते. ठीक. आता 5 7 6 आहे ना 24चा, तर 26चा काय आहे 6 7 6. सिम्पल. 25चा सगळ्यांना पाठ असतो, जग जाईल 625. 24चा काय आहे 5 7 6, तर खाली
26चा काय आहे 676 576 676 सिम्पल इथपर्यंत इझी. आता याचं काय आहे 27चं 729 हे इझीच आहे. ठीक आहे. आणि याचं 784. ठीक. जेवढं माझ्याकडून जिथे तुम्हाला वाटलं की मला वाटलं की या ठिकाणी ट्रिक दिली पाहिजे किंवा काहीतरी मला सिमिलॅरिटी वाटलं किंवा काहीतरी लक्षात ठेवण्यासारखं वाटलं मी तुम्हाला स्क्वेअरमध्ये ते दिलेलं आहे. ठीक. आय होप तुम्ही ते नोट केलेलं आहे. पुढे जाऊ आपण. आता आपण बघू क्यूब्स. मॅडम हे तर सोपं होतं. आता क्यूब्समध्ये सांगा. आमचे तर स्क्वेअर पार्ट होते. चालो ठीक आहे काही हरकत नाही. आपण क्यूब्सकडे वळू. बघा ठीक आहे. अजून होते का हे. हां चल बघा आता पहा 1 ते 10पर्यंत क्यूब सगळ्यांना पाठ असतात. ठीक आहे. क्यूब म्हणजे घन. ठीक आहे. 1चा 1 2चा 8 3चा 27 याचा 64 याचा 125 5चा आणि याचा काय होतो 6चा क्यूब. हे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. 6चा क्यूब 216 लक्षात ठेवा. हे पाठ आहे मी 10पर्यंत तुमचे क्यूब पाठ आहे इतकं अज्युम करत आहे. ठीक आहे. आपण MPSC करत आहे इतकं तुम्हाला आपल्याला माहिती आहे. सो 6चा क्यूब काय आहे 216. 7चा क्यूब काय आहे माहिती आहे का सोपा आहे. 3 लिहायचं इकडे 3 लिहायचं मधात 4 लिहायचं सिम्पल. आणि 4 आणि 3 किती होते 7. मग हे कसं लक्षात ठेवायचं तर 4 आणि 3 किती होते तर 7 होते ना. सो 7चा क्यूब किती 3 लिहायचं इकडे 3 लिहायचं इथे मधात 4 लिहायचं 3 4 3. ठीक इथपर्यंत. त्याच्यानंतर 8चा काय आहे 5 1 2 सिम्पल आहे. 9चा जो क्यूब आहे हा आपण आताच पाहिला होता 729 हा झाला आहे 9चा क्यूब. आणि याचा तो तुम्हाला माहितीच आहे ती. ठीक. सध्या याचं मी हे सांगणारच नाही हे तुम्हाला येतच. हे मी इझी आहे ते 729. आपण याच्या आधी 729 पाहिलं का कुठेतरी आत्ताच इकडे मागे आपण बघितलं 27चा स्क्वेअर आपण पाहिला. सो 27चा स्क्वेअर आपण बघितला तो होता 729 आणि हा 729 9चा क्यूब आहे. हे झालं तुमचं कनेक्शन. आणि असं तुम्हाला लक्षात ठेवा म्हणजे सॉक्स सगळे एका कप्प्यामध्ये म्हणून 729 सगळे एका कप्प्यामध्ये म्हणजे तुम्हाला रिकलेक्ट करायला तिथून ते काढायला इझी जाणार आहे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो हे 729 कुठतरी बघितलं का बाबा आता आठवून ठेवायचं. अच्छा मग 27चा स्क्वेअर इज इक्वल टू मग पटकन आपल्या छोट्या डायरीत लिहून ठेवायचं 27चा स्क्वेअर इज इक्वल टू 9चा क्यूब 729. इथपर्यंत सगळ्यांना पाठच होतं. ठीक आहे. पुढे जाऊ. आता आपण 11पासून बघू. इथून खरी मजा आहे. आता तुम्हाला रँडमली घेते मी सिरीज वाईज घेत नाही. बघा तुम्ही म्हणा की मॅडम हे काय सांगते पण आता इथे असंच सांगावं लागणार आहे कारण की नंबर्स आहे बेटा. याच्यामध्ये तुम्हाला मी देऊन काय देणार आहे. ठीक आहे. कलर चेंज करते. ओके. 11चं सगळ्यात सोपं आहे यार. 11 1 3 3 1. ठीक आहे. इथपर्यंत सिम्पल आहे. 12चं कसं 12चं तुम्हाला पाठ करा 17 28 तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. 17 28 हे पाठ करा 17 28. 12चा क्यूब 17 28 17 28. 12चा क्यूब किती 17 28 लक्षात येईल. 11चा लक्षात राहिला दोन्ही साईडनी 1 1 त्याच्यामध्ये आपण 3 3 टाकलेले आहे. 17 28 12चा क्यूब आहे. 13चा क्यूब आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी 13चा क्यूबचा 2 लिहायचं आणि 197 लिहायचं. काय लिहायचं 197. मी म्हणाल मॅडम हे काय आम्हाला तर पाठच करायला लावत आहेत. मी हो पाठच करायला लावत आहे कारण अजून मी ट्रिक देणं चालू नाही केलेलं आहे. याच्यामध्ये क्यूब्समध्ये जिथे जिथे ट्रिक्स आहेत तिथे मी काही जसं आपण A to Z पर्यंत तुम्हाला सांगितलं पण A ते E पर्यंत तर तुम्हाला पाठच करावं लागलं ना. ठीक आहे. सो 11चा लक्षात राहतो 17 28 लक्षात राहील तुम्हाला. 12चा 13चा लक्षात ठेवायचं आहे 2197. 14चा काय आहे तर लक्षात ठेवायचं की 14च्यासाठी इथे 4 आहे ना तर 4 4 लिहून घ्यायचे इकडे. ठीक आहे. 14चा क्यूब विचारल्यानं जर 4 आहे तर इथे काय लिहायचं 4 4 4 लिहून टाकायचं. ठीक आहे. आणि मग 27 म्हणजे आता इथे 21 आहे तर ऑफकोर्स हे 2ची सिरीज इथनं झालेली आहे चालू तर हे 27 आहे तुम्हाला स्वतःहून लक्षात ठेवायचं आहे. 14चा आहे तर शेवटी 4 4 आहे इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्त काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही तुम्हाला माहिती आहे. 25 त्रिक किती होते 75 बरोबर. म्हणून पण आपण इथे 15 आहे पण तरी आपण अज्युम करू की 15 त्रिकच 75 होते बाबा. तसं होत नाही पण मी ट्रिकसाठी देते. सो 25 त्रिक 75 होते. सो 75 लिहून टाकलं आणि किती त्रिक सो इंटू 3 सो 3 3. इझी. तुम्हाला तुमचा मार्ग सोपा करून देणं माझं काम आहे. तुम्हाला ट्रिक्सचं पण पाठांतर किंवा रिव्हिजनच करावं लागणार आहे मला मान्य आहे पण फक्त तुम्हाला तुमची भीती काढून देत आहे मी.
ठीक आहे. तुम्हाला एकदा आकड्यांच्या तोंडात नेऊन सोडलं की मग तुम्ही तुमचे मार्ग स्वतः काढणार आहे. ठीक आहे. आणि एका टीचरचं, शिक्षकाचं काय काम आहे? तुम्हाला सोपं शिकवणं शिक्षकाचं काम नाही आहे. कठीण गोष्ट तुमच्यासमोर सोपी करून मांडणं हे शिक्षकाचं काम आहे. मग तुम्ही कुणाही करून शिका. ठीक आहे. बघा 15चं झालं, लक्षात ठेवलं आपण. इंटू 3 3 75 सिम्पल. 14चं कसं लक्षात ठेवलं आपण? 2ची सिरीज चालू होती कारण आपण 13पर्यंत तर तसंच पाठ केलेलं आहे, इथपर्यंत काही ट्रिक दिलेली नाही आहे, तसंच पाठ केलेलं आहे. तर 2ची सिरीज चालू होती आणि इकडे 44 कारण 4 4 4. ठीक आहे इथपर्यंत. आता 16चा क्यूब किती आहे तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं होतं हे आपल्या जिओग्राफीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी हे आपले बघा जिओग्राफीचे लेक्चर की आपण भारत बांगलादेशसोबत कितीची बाउंड्री शेअर करतो तर 4096. कितीची? 4096 इतकी बाउंड्री भारत बांगलादेशसोबत शेअर करतो, इतक्या किलोमीटर्सची. सो 16चा क्यूब किती तर लक्षात ठेवायचा, म्हणजे कनेक्शन दिले तुम्हाला, जिओग्राफीचं कनेक्शन दिलेलं आहे. सो भारत बांगलादेशसोबत जितकेची बाउंड्री शेअर करतो. आणि आता तर काय 50 वर्ष कंप्लीट झाले होते. ठीक आहे. सो युद्धाला. सो हे लक्षात ठेवायचं आहे, इझी लक्षात राहील तुमचा. बांगलादेश खूप जास्त करंटमध्ये होता आपल्या. सो जो स्वर्णिम फेज आहे तर त्याचा जो आहे तो 16चा क्यूब इतकं बाउंड्री शेअर करते. कोणी विचारलं बांगलादेशसोबत किती शेअर करते रे, तर आता असं नाही सांगायचं, आता कनेक्शन लावलं आहे आपण की 16चा क्यूब इतकी बाउंड्री शेअर करते. सो 4096 लक्षात राहील, इझी आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे 17चं विचारलं, 7चा किती असते रे? 7चा स्क्वेअर किती आहे? 49. तर आपल्याला माहिती आहे 7चा स्क्वेअर 49, 49 आणि 13 लिहून टाकायचं. हे 13 तुम्हाला स्वतः लक्षात ठेवायचं आहे इझिली. ठीक आहे. आता 18चा आणि 19चा सोपा आहे, खूप जास्त सोपा आहे. याच्यासाठी ट्रिक आहे बघा. 18ला 58 68 लिहा. ठीक आहे. 18ला 58 लिहा, 19ला 68. हे असं लक्षात ठेवा फक्त. 58 68 असं लिहिलं तुम्ही. 8च्या पाढ्यामध्ये 32 येते ना, 8 चौक 32. ठीक आहे. आणि इथे तुम्ही फक्त 9 शेवटी आहे म्हणून इथे 59. सॉरी, हां इथे 58 होते, इथपर्यंत आपण लिहिलं होतं. त्याच्यानंतर इथे 9 आपण 9ला 9च आपण एंड केला आहे क्यूबला आणि इथे काय लिहिलं 5. बस इतकं लक्षात ठेवायचं तुम्हाला. सो 58 आणि 68 लिहून घेतले पहिले खाली खाली. 8च्या पाड्यात 32 येते म्हणून 32चं कनेक्शन लावलं आपण आणि हे 49 आपण पाठ केलं. जसं आपण इथे 7चा स्क्वेअर केला 49 आणि 13 आपण पाठ केलं, तसंच इथे आपण 68 तसं लिहिलं आणि 59 आपण पाठ केलं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. आता इम्पॉर्टंट आहे 21 पासून 29 पर्यंत जे क्यूब्स आहे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला काय होईल ते खूप जास्त ट्रिक मी त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे, कारण की तुम्ही 30 पर्यंत क्यूब करत नाही. आणि इम्पॉर्टंट आहे पेपरमध्ये डायरेक्टली ते आकडे तुम्हाला आलेले आहेत, तुम्ही तुम्हाला ब्लँक पेजवर घेऊन जाते त्याच्यासाठी. ठीक आहे, कारण हे इम्पॉर्टंट आहे. इथपर्यंत तर मला अज्युम्ड होतं का तुमचं हे पाठ आहे, बट तरी पण जे फ्रेशर आहे किंवा ज्यांना याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम जातो त्यांच्यासाठी मी ते कनेक्शन तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. बघा आता मी तुम्हाला सांगते. पहा आपल्याला 21चा 21चा क्यूब पाहिजे, 22चा क्यूब पाहिजे. लिहूनच घेते मी सगळं म्हणजे तुम्हाला इझी जाईल. 21 22 23 24 25 26. चल पहिले आपण 25 पर्यंत बघायचं का? पहा 25 पर्यंत पाहू आपण पहिले. ठीक आहे. आता पहा 21चा जो सगळ्यात पहिले तुम्हाला हे सांगते, जर जेव्हा तुम्ही हे क्यूब आहे सगळे, हे क्यूब्स आहे हे सगळे. 21चा काय आहे 9 लिहायचं, 9 लिहायचं आणि 19 9 किती होते 19 9 जार म्हणजे हे 9 आहे ना, 9 लिहिले ना आपण. सो याच्यात 19 इंटू 9 किती होतात ते 9 आहे ना. सो 19 इंटू 9 किती होतात तर 261. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. 19 इंटू 9 नाही, सॉरी 29. सो 29 इंटू 9 किती होतात तर 216. आलं लक्षात? इथपर्यंत काही प्रॉब्लेम. सो 9 लिहायचं आणि 29 गुणेला जे 9 होतात ते काय होतात 261, नॉट 216, इट इज फंबल. 261. ठीक आहे. सो इंटू 9 261. तो 21चा क्यूब आहे असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढं जाऊ आपण.
आता बा 22चं जो आहे 22चं लक्षात ठेवणं खूप जास्त इझी आहे. 10 6 4 8 असंच लक्षात 10 9 नंतर हे 10 घेतलं आपण आणि इकडे 6 4 8 इझिली लक्षात राहील. 6 4 8 ठीक आहे. 2 2 2 2चा डिफरन्स आहे. सो 6 4 8 9 नंतर इथे काय घेतलं आपण 10 आणि 6 4 8 2 2 2 2चा डिफरन्स आहे. 23चा काय आहे आपल्याजवळ क्यूब. 23चा खूप जास्त सोपा आहे. याला आपण 2 2च्या बॉक्समध्ये करू. 12 16 7 आपण म्हणतो ना 7 12 आण रे तुझ्या याचा शेतीचा 7 12 दाखव. सो 7 12 ठीक आहे आणि मधात 16 आहे. सिंपल. 23चा क्यूब काय आहे 12 16 7 7 12 वरून तुम्ही ते 23चं हे लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता पहा हे झालं तुमचं. मी थोडं याला फक्त 24 आणि 25ला थोडंसं हटवते. इकडे किती 24चा क्यूब आणि 25चा क्यूब बघता. 24चा क्यूब आणि 25चा क्यूब विचारलाय. 24चा क्यूब आणि 25चा क्यूब विचारलाय म्हणून 24 शेवटी लिहून टाकायचं आणि 25 शेवटी लिहून घ्यायचं. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे 23च्या याला आपण 1 पासून स्टार्ट केलेलं आहे म्हणून 1 1 ठीक आहे. पण 1 1 1 तसं लक्षात ठेवल्यापेक्षा तुम्हाला मी इथे असंच डायरेक्टली सांगते की सगळ्यात सोपं काय लक्षात ठेवायचं. 24च्या क्यूबला सगळ्यात शेवटी 24 आहे. इलिमिनेट करायचं असेल तर इझी जाईल. 25च्या क्यूबला सगळ्यात शेवटी 25 आहे. ठीक आहे. आणि इथे 138 आणि 152 हे तुम्हाला पाठ करायचं आहे. 24साठी 138 पाठ करायचं आहे आणि 25साठी 152 पाठ करायचं आहे. ठीक आहे. वारंवार तुम्ही लेक्चर बघाल किंवा आकडे बघाल किंवा तुम्ही स्वतः जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल त्या शीटमध्ये तुम्हाला रोज भरायची आहे ती शीट. बिलकुल वॉर्मअप 10 मिनटं सीसॅटच्या अभ्यासाच्या आधी पहिले ती शीट भरल्याशिवाय बाबा मी पुढेच जाणार नाही असं तुम्हाला तुमच्या प्रिलिम्सपर्यंत करायचं आहे. हर एक कोणती पण प्रिलिम्स असो आजपासून कुठलीही डेट ठरवूनच घ्यायचं. सीसॅटचा अभ्यास जो करायचा टाईम आहे त्याच्या 10 मिनटं 5 मिनटं पहिले ती शीट घेऊन मी पहिले भरणार. ती शीट तुमच्या डोळ्यासमोर नसते, तुमच्याजवळ ती हँडी नसते म्हणून तुम्ही कंटाळा करता आणि फक्त वाचून घेणं त्याच्यामुळं तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते आठवेल असं होत नाही. तुम्हाला ते रँडमली स्वतः भरावं लागेल तेव्हा फ्रॅक्शन ऑफ सेकंडला आठवेल. कारण तुम्ही वाचता म्हणजे काय सिरीज वाईज ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे. लक्षात राहील इथपर्यंत. आता आपण बघू 26 पासनं. ठीक आहे. बरं पहा 26 27 28 आणि 29 30चं तर आपल्याला माहीतच असते. क्यूब चालू आहे आपले. क्यूब 26चा क्यूब किती आणि 27चा क्यूब किती आणि 28चा क्यूब किती 29चा क्यूब एवढं झालं म्हणजे आपले 30पर्यंत क्यूब पूर्णतः पाठ आहे. ठीक आहे. आता 26च्या क्यूबला काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का तुम्हाला. इकडे 1 लिहायचं आणि 26 आहे म्हणून 6 इकडे लिहायचं शेवटी. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात राहील. 26 आहे म्हणून 6चा 6 आपण इकडे शेवटी लिहिलेला आहे. ठीक आहे. आता पहा इकडे 1 लिहिलं आहे. आता इथे 7 5 7 7 5 7 लक्षात राहील. हा झाला त्याचा क्यूब. म्हणजे ॲक्च्युली हा असा आहे मी तुम्हाला इतकं फोल्ड करून असं दूर 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 दाखवत आहे. असं आहे ते मी फोल्ड करून सांगितलं. 26 आहे म्हणून 6ला 6 शेवटी इकडे 1 हा आपण लिहितोच. त्याच्यानंतर 7 5 7 ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे 27. 27ला काय आहे तर 27ला काय लिहिलं 1968 नावाचा साल लक्षात ठेवा. 1968 आणि 3 27चा क्यूब करायचा ना. तर हे 3 मी फक्त इकडे लिहिलं आणि 1968 हे साल असंच लक्षात ठेवलं की 1968च्या साली काहीतरी 27चं तुम्ही कनेक्शन लावून टाका. ठीक आहे. किंवा 1968 एवढ्या साली आपण 27 इतके झाडं लावले होते बाबा आज. ठीक आहे. सो हे 3री पिढी चालू आहे त्या झाडांची असं वगैरे तुम्ही लक्षात ठेवा इकडे 27च्या क्यूबसाठी. 28चं सोपं आहे. 28चं पहा काय आहे 2 इकडे लिहायचे 2 इकडे लिहायचे. आता तुम्ही म्हणा मॅडम असं कसं लक्षात ठेवणार. सिंपल आहे ना. 8 लिहिताना आपण पहिले 1 गोल काढतो मग दुसरा गोल काढतो. 2 2 गोल काढतो ना म्हणून 28चा क्यूबसाठी 2 इकडे आणि 2 इकडे. सिंपल. आणि मधात 195 लिहून घ्यायचे. सिंपल इझी. चलो आगे बढ़ते. 29चा जो क्यूब आहे तो आपल्याला आता बघायचा आहे. इथपर्यंत आला आहे का तुमच्या लक्षात. 26चा क्यूब आला आहे लक्षात. 28चा क्यूब आलेला आहे. 27चा क्यूब आलेला आहे. 28चा आलेला आहे. आता पहा 29 2ची सिरीज चालू झाली. इथे 1ची सिरीज ब्रेक झाली. 2ची सिरीज म्हणजे 2 9चा आहे म्हणून 9 लास्टमध्ये आपण असं 6चं लास्टमध्ये बघितलं होतं पण तिथेपर्यंत 1ची सिरीज होती. ठीक आहे. सो इथे 2ची सिरीज चालू झाली आहे म्हणून 2 9 आहे म्हणून हे 9 आपण इकडे लिहिले. आता सिंपल इझी आहे. इथून -1 करायचं 8 आणि इथे 4ला 1 + 1 करायचं 3.
सिम्पल. नोट डाऊन करून टाका, ट्रिक लिहा, पाठ असेल तर काहीच हरकत नाही. पुढे जाऊ आपण. ठीक आहे, आता आपण पाढ्यांमध्ये जाऊ. थोड्या त्याच्यामध्ये तुम्हाला मी जितक्या पॉसिबल होते रँडमली तितक्या मी देते, कारण आपण टाईम एक्सिट करत आहे. चलो, तर आपण आता काय स्टार्ट करू, टेबल्स बघू. आपण आतापर्यंत सगळं इकडलं तिकडलं सगळं बघून घेतलेलं आहे. हे पण झाले आपले, स्क्वेअर्स पण पूर्ण झाले. आता आपण क्यूब पण पाहिले, आपण लेटर सिरीज पण पूर्ण पाहिली. आता आपण काय जाऊ की टेबल्समध्ये आपल्याला काय काय अजून जे काही मला छोटं मोठं जे साधर्म्य त्याच्यामध्ये आढळलं किंवा असं वाटलं की याच्यामुळे हे लक्षात ठेवलं जाऊ शकते किंवा एकसारखेपणा जिथे आढळला तो आपण आता याच्यामध्ये मी तुम्हाला कव्हर करून देते. ठीक आहे, ॲज सच ट्रिक म्हणून काही नाही आहे, कारण की हे सगळे आकडे आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, आता पहा आपण काय करायचं, टेबल्स करताना कधी पण असे टेबल्स वर्टिकल कधीच पाठ नाही करायचे, हॉरिझॉन्टल करायचे. म्हणजे काय करायचं की 9 तर पूर्ण 9 पाठ करायचं. जसं आता पहा मी तुम्हाला इथे 29, 28, 27, 26 असं उलटं नेलेलं आहे. मी असंही घेऊ शकली असती ना 12 इकडे 29 पर्यंत, पण नाही, आपल्याला चेन ब्रेक करायची. आपल्याला डायरेक्टली सिक्वेन्सनी जायचं नाही, कारण सिक्वेन्सनी पॅटर्न लक्षात येतो. पॅटर्ननी आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये नाही कॅच होतं. आपल्याला काय होतं मग पॅटर्न्सनुसार आठवण ठेवावं लागते. ठीक आहे, तर आपण काय करणार आहे आता, सगळे सॉक्स एका याच्यामध्ये, सगळे जीन्स एका याच्यामध्ये, सगळे टॉप एका याच्यामध्ये, सगळ्या साड्या एका याच्यामध्ये, असं आपण कंपार्टमेंट्स करणार आहे. ठीक आहे, सो एका दिवशी फक्त 9ची सिरीज करायची, एका दिवशी फक्त 8ची सिरीज करायची, 7ची सिरीज करायची, असं आपण करणार. तर तुम्हाला रँडम जितके आकड्यांवर मला असं वाटते की दिल्या जाऊ शकते तितकं मी देण्याचा प्रयत्न करते आणि मॅक्सिमम तुम्हाला प्रॅक्टिसनी पाठ होईल ते. बघा आता पहा, तुम्हाला हे माहिती आहे का की जर तुम्हाला म्हटलं की आपण 9ची सिरीज बघत आहे, 26चं × 9 जर विचारलं, मी तुम्हाला थोडंसं झूम करते. ओके, सो 26 9 जर म्हटलं, 26 9 जर म्हटलं ते किती आहे, तर येस 2 लक्षात द्या 2 3 4. ठीक आहे, सेम आता जर म्हटलं मी तुम्हाला 27 9 जर किती म्हणजे 27 9 किती, तर उलटं करून टाकायचं. फक्त याला काय करायचं, एक्सचेंज करून टाकायचं, म्हणजे 243. इझी आहे, सिम्पल आहे. ओके, आणि 29चा तर 9 आपण मी तुम्हाला शिकवलेलं आहे. जेव्हा मी तुम्हाला कशाचा क्यूब करून दिला होता, 21चा क्यूब करून दिला होता, तर 21चा क्यूब आपण मी तुम्हाला इथे येस कुठे गेलं क्यूब, 21चा क्यूब काय सांगितलं होता की × 9 लिहायचे म्हटलं होतं, आणि कशाचा 29 × 9 लक्षात ठेवायचं, म्हणून 261. सो 29 9 किती, 261 हे करून दिलेलं आहे तुम्हाला मी. इझी आहे, लक्षात राहील आहे. ओके, 28 × 9 तर खूपच जास्त इझी आहे. 2 लिहायचं, 2 5 2 इझी. तुम्ही मॅडम तुम्ही 28 8 म्हटलं की तुम्ही असं का बरं लक्षात ठेवायला लागतं, 2 आणि मधात काहीतरी असंच आहे. 8 आपण कसं लिहितो, मी तुम्हाला सांगितलं ना, 8 आपण असं लिहितो, 8 1 आणि दुसरं गोळा, राईट. सो 2 वेळा लिहितो ना आपण, 2 गोळे. सो इकडे 2 आणि मधात 5. आलं लक्षात, 28 9. ओके, क्यूब पण आपण तसाच 28चा लक्षात ठेवलेला आहे. कसा लक्षात ठेवला आपण क्यूब 28चा, 2 इकडे 2 आणि मधात आपण 195 195 असं लक्षात ठेवलेलं आहे. ठीक आहे, क्यूब. चलो पुढं बघा, इथपर्यंत आलं आपण, काही प्रॉब्लेम नाही. 25चा तर सगळ्यांनाच माहिती आहे, 25चा तर सोपंच आहे, 225. सिम्पल आहे, कारण 25 10 जर 250 होतं, तर याच्यातून आपल्याला ह्या 250 मधून तुम्हाला 25 काढणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. आणि तसंही लक्षात राहते की 25 10 25 9 125 इझी आहे. आता बघू आपण, आता पहा 21 9 किती होते, सिम्पल आहे, 189. 21 9 189. ठीक आहे, आता आपल्याला 22 9 बघायचं आहे. 22 9 तर फक्त याला एक्सचेंज केलं आपण, 198. काही प्रॉब्लेम इथपर्यंत इझी आहे, सिम्पल राहील लक्षात. ठीक आहे, 23चं लक्षात ठेवायचं आहे, 207 लक्षात ठेवायचं आहे. 207 ना ते लक्षात, 23चं काही खूप मोठी एवढी गोष्ट नाही आहे, 207. ठीक आहे, 24 9 आपल्याला लक्षात ठेवायचं. आता 24 9 मध्ये काय आहे, 6चा क्यूब. जसं आपण बघितलं होतं 27चा स्क्वेअर किती आहे, 9चा क्यूब. मी तुम्हाला सांगितलं होतं
कलर चेंज करते बघा, इथे लिहून घ्या तुम्ही. हे साधर्म्य लक्षात ठेवायचे तुम्हाला. 27चा स्क्वेअर आणि 9चा क्यूब आपण बघितलं होतं 729, राईट आहे, बरोबर. तसंच आता आपल्याला अजून एक साधर्म्य तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे की 6चा क्यूब इज इक्वल टू 24 × 9, दॅट इज 216. सो म्हणून आपण 24 9 216. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. लिहून घ्या तुम्ही, लिहून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, पुढे जाऊ. ओके, इथपर्यंत आता तो झालं सगळं 9 9. म्हणजे आता जर तुम्हाला डायरेक्टली कोणी × 9 पटकन विचारलं तर आठवत बसाल का आता तुम्ही पूर्ण, किंवा हे ते सगळं याच्यातून ते मायनस आणि प्लस ते फालतू धंदे करायचेच नाही. इझी आहे. पुढे जाते मी आता, मिटवते हां हे. चलो, चला आता इकडे येऊ आपण. 19 पासून इकडे × 9ची सिरीज बघत आहे आपण. ठीक आहे, बघा 19 9 सोपं आहे. 1 1 मधात 7 सोपं आहे. 1 तर लक्षात राहतेच ना आपल्याला, कारण की 9 9 9 म्हणजे 9 आणि तिकडे पण 9 आहे ना, 9 9 81, तर म्हणून शेवटी एकच राहील. तो 1 1 7 1 इतकं जास्त इझी आहे. 18 9 किती? 1 6 2. तुम्ही म्हणा मॅडम 1 6 2 कसं लक्षात ठेवायचं? 1 + 6 + 2 किती होते? 9. ठीक आहे, आणि 18चा 18 म्हणून 1 + 8 किती होते? 9. सिंपल. म्हणजे 18 9 किती होतात? तर 162. आणि 162च का? कारण 1 + 6 + 2 ची बेरीज किती होते? 9. इझी राहील लक्षात. पुढे जाऊ आपण. आता 15 9 किती होते आपल्याला माहिती आहे, आपण रँडम चालू आहे, सगळं रँडमली होईल. 15 9 किती होते? 135. ठीक आहे, इथपर्यंत. तेच एक्सचेंज करून टाकू आपण. काय? 17 9 किती होते? 153. एक्सचेंज झालाय. आलाय लक्षात. इझी आहे, इझी आहे. पटपट पटपट लक्षात राहते. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर 16 9 144. हे तुम्हाला पाठचं करायचं. खूप वेळा विचारलेला आहे, म्हणजे मला तर असं वाटतं ह्या 144 सोबत आयोगाचं काही रिलेशन आहे की काय. 16 9 144 हे पाठच करायचं आहे तुम्हाला. 16 9 144 16 9 144 16 9 144. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत? चल. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे. काय म्हणतात त्याला, 12 9 किती होते? तर 108. ठीक आहे. 13 9 किती होते? 117. ऑड आहे, ऑड नंबर. हे तर तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, यासाठी काही ट्रिक नाही, हे तुम्हाला पाठच असते. आणि 126 14 9 किती होते? तर 126. ठीक आहे, इथपर्यंत. हां, चलो. सो जितके मी याच्यात तुम्हाला ट्रिक दिलेले आहे तितक्या लक्षात ठेवायचे, इझिली लक्षात ठेवायचे. × 9 अशी सिरीज पाठ करायची. असं टेबल कधीच पाठ नाही करायचा, कोणताच घेऊन नाही पाठ करायचा. प्रॅक्टिसही करताना असं तुम्हाला भरायचंच नाही आहे. जे तुम्ही डेली आजपासून प्रॅक्टिस करणार आहे, ज्याच्यात तुम्ही झेरॉक्स काढणार आहे, ज्या फ्रंट अँड बॅक ज्या झेरॉक्स काढून आणायच्या 30-40, म्हणजे तुमच्या 80 दिवस सलग प्रॅक्टिस होईल. 5 मिनिटात ही शीट भरता येते. पूर्ण रँडमली भरायची, जे जिथे जसं. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. आता बघा, आपण आपल्याला काही सिमिलर मिळते का ते आपण आता चेक करू. बघा, बघा पहा 14. आता तुम्हाला माहिती आहे × 2 ची सिरीज बघू. आता आपण आता × 9 ची सिरीज बघितली पूर्ण. ठीक आहे, आता आपण म्हणजे × 9 ची सिरीज आपण बघितली सगळी पूर्ण 30 पर्यंत. ठीक आहे, आता आपण × 2 ची सिरीज तुम्हाला करून देते मी. × 2 ची सिरीज तुम्हाला करून देते पूर्ण 30 पर्यंत. ठीक आहे, असं सिरीज असं उलटं नेत आहे तुम्हाला मी, म्हणजे रँडमली लक्षात राहिलं पाहिजे. पहा आता 12 दुने किती होते? 24, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आणि 15 दुने किती होते? तर 30. ठीक आहे, म्हणजे याच्या आधीचे जेवढेही असेल ते काय राहील आहे? 2चे डिजिट राहील. ठीक आहे, 3 तर 15 पासून स्टार्ट होत आहे. सिंपल आहे, इझी आहे, कोणालाही लक्षात राहतं. बट तरी पण मी सांगत आहे ज्यांना नाही माहीत आहे. आता 2नी काय करायचं? × 2 म्हटलं की 2नी फक्त याला युनिट प्लेसला मल्टिप्लाय करायचं. सो 2 × 3 6. ठीक आहे,
4 आणि 4 गुणिले 2 हे तर माहिती आहे ना आपल्याला, एवढं तर येते नाही इझी, ते तर सेकंदही नाही लागत, त्याच्यात 2चा पाठ आता आपल्याला इझिली पाठ असतो. झालं. मग आपल्याला तुम्हालाही माहिती आहे की 15च्या इकडे, इथून इकडे सगळे काय आहे, 30 तर 15 पासून स्टार्ट होऊन राहिलेली आहे सिरीज, म्हणून इथे सगळे 2 इझी. मग आता इथून सगळे काय राहणार आहे, 3 राहणार आहे, बरोबर. म्हणजे इथपर्यंत काय राहणार आहे, सगळे आता 3 राहणार आहे, कारण 15 नंतर आपण 3ची सिरीज चालू केली. आणि मी काय म्हटलं, इंटू 2 म्हटलं की फक्त या डिजिटला 2नी काय करायचं आहे तुम्हाला, मल्टिप्लाय करायचं आहे. सो तुम्हालाही माहिती आहे काय आहे, 6 गुणिले 2 12, 12 म्हणजे शेवटी काय ते 2, 7 गुणिले 2 14 म्हणजे 4 आहे ते शेवटी, 8 गुणिले 2 16, 9 गुणिले 2 38. सिम्पल. इथपर्यंत काही प्रॉब्लेम, इझी आहे, लक्षात ठेवायचं. इंटू 2 मध्ये पण कन्फ्यूज होतो काही काही लोकांना, म्हणून इझिली सांगून दिलं तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता. सेम आता आपण काय करणार आहे, इंटू 2ची सिरीज तुम्हाला इकडे दाखवते मी. पहा 21 इंटू 2 किती होईल आहे, फक्त मी तुम्हाला काय म्हटलं की इंटू 2 म्हणजे फक्त युनिट प्लेसला तुम्ही मल्टिप्लाय करा. मग इंटू 2 म्हणजे 2. ठीक आहे. आणि 4 पासून स्टार्ट होते, कारण आता आपण 19 पर्यंत 3 पर्यंत पाहिलं, आणि 20 इंटू 2 किती होत आहे तर 40, म्हणजे आता 4 पासून चालू झालेला आहे ना आकडा सुरुवात इकडे. आणि इंटू 2 म्हणजे फक्त काय करायचं, युनिट प्लेसला या शेवटच्या डिजिटलाच फक्त मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. 4 म्हणजे 4 4 4. पण आपल्याला 25 दुने तर 50 माहीतच आहे, 25 25 50. लहानपणापासून आपण पाठ आहे आपले, बचपन से अपने मतलब रगो रगो में है, त्याच्यामुळे हे इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आता आपण डिवाइड लाईन केली की इथून इकडे जे आहे ते 4 पासून स्टार्ट होणार आहे, आणि इथून 50 5 पासून स्टार्ट झालेली आहे ना सुरुवात, म्हणून इथून इकडे सगळे 5 पासून चालू होणार आहे. ठीक आहे. म्हणून आपण लिहून घेऊ 5 5 5 5, आणि इकडे सगळे 4 4 4. आता तुम्हाला मी काय म्हटलं की फक्त शेवटच्या अंकाला 2नी हे करायचं, काही ॲड नाही, काही कॅरी फॉरवर्ड नाही, उसणं नाही, काही नाही, डायरेक्टली. आता पहा 2 दुने 4, 3 दुने 6, 4 दुने 8, हे तर माहीतच आहे आपलं. 6 दुने 12, पण तुम्ही काय लिहिणार 2, कारण शेवटी काय 2. 7 दुने 14, 8 दुने 16, 9 दुने 18. चलो इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ठीक आहे. आले, इझी आहे. इंटू 2ची सिरीज आपण बघितली. आता तुम्हाला मी सांगते, आपण आतापर्यंत इंटू 9ची सिरीज पूर्ण बघितली 30 पर्यंत. एक 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 आपण कसं 30 पर्यंत कसे उडवत आहे बघा, पूर्ण असं नेत आहे आपण, असे नाही नेत आहे. आणि तेच इम्पॉर्टंट आहे. इंटू 2ची आपण 30 पर्यंत बघितली, इंटू 9ची बघितली, इंटू 2ची आपण 30 पर्यंत बघितली. ठीक आहे. इंटू 1ची ते तर सगळ्यांनाच माहीत असते, इंटू 1 आपल्याला सगळ्यांनाच माहीत असते 30 पर्यंत. ठीक आहे. आता तुम्हाला घेऊन जाते इंटू 5 मध्ये, जे पहिले इझी आहे ते पहिले उडवू ना आपण. ठीक आहे. आता काही लोकांना असतं, याच्यातही काही लोकांना कन्फ्युजन असतं, म्हणून मग मी इझिली काय करून देतात तुम्हाला, ते एकदा रिवाइज करून देतात. आता बघा इंटू 5. ओके चलो पहा, इंटू 5 मध्ये आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की 19 पर्यंत 20 पर्यंतच्या पाड्यांमध्ये जर समसंख्या असेल तर इंटू 5 मध्ये काय होते, तुम्हाला समच संख्या येते. ठीक आहे. आणि जर विषम संख्या असेल तर इंटू 5 मध्ये तुम्हाला विषमच संख्या येते. आता हे रूल आहे डिव्हिजिबिलिटीचा, पण तो शिकवून मी इथे ते शिकवायला तुम्हाला आली नाही आहे, ते तुम्हाला सीसॅटचे फॅकल्टी कव्हर करून घेतील. मी तुम्हाला इथे फक्त ट्रिक देते, म्हणजे सम जर संख्या असेल तर इंटू 5 केलं तर तुम्हाला समच संख्या मिळेल, आणि जर ऑड संख्या असेल तर इंटू 5 केलं तर तुम्हाला ऑडच संख्या मिळेल. इतकं हे बेसिक लक्षात ठेवायचं इंटू 5च्या सिरीजसाठी. ठीक आहे. पुढं जाऊ आपण. आता बघा 12 गुणिले 5. आता 12 पंच किती होते, 60. इतकं लक्षात राहील तुम्हाला. 12 पंच 60, सगळ्यांनाच पाठ असते, 12 पंच 60. आता पहा, पण तेच 13 पंच किती होते, 65. ठीक आहे. आता पहा 12 सम आकडा आहे, म्हणून समच इंटू 5 मिळालेलं आहे, आणि 13 ऑड आकडा आहे, म्हणून ऑडच तुम्हाला काय मिळालेलं आहे तर इंटू 5 मिळालेलं आहे. ठीक आहे. आणि आता 14 पंच 70. आता तुम्ही इकडून असे 5 ॲड कराल, म्हणून तुम्हाला ते सिरीजनी तुम्हाला सांगत नाही, पण इथे काही गोष्टी तुम्हाला लक्षातच ठेवाव्या. 17 पंच 85 लक्षात ठेवा तुम्ही.
खूप साऱ्या गोष्टी तुमच्या प्रॉब्लेम्स इथून सॉल्व्ह होतील. 17 पंच 85 लक्षात ठेवा. कसं 7 नंतर 8 घेऊन घ्या आणि इथे तर 5. आता ऑड आहे म्हणून तर 5च येईल. इवन असेल तर 0 आलं असतं. 7 नंतर 5 लक्षात ठेवा. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी सॉल्व्ह होतील, इझी होईल. ठीक आहे. 16 पंच मग काय 80 आणि 18 पंच किती 90. कारण की मी तुम्हाला काय पाठ करायला लावलं, फक्त 17 पंच 85 पाठ करायला लावलं. हे इकडलं लक्षात राहते तुम्हाला इथपर्यंत. ठीक आहे. आणि 15 पंच 75 तर बच्चों को पता है. ठीक आहे इथपर्यंत. मग 19 पंच किती 95. कारण 19 इज ऑड नंबर म्हणून 5 येईल आहे आणि इथे 18 पंच 90 आहे, तर म्हणून हे इझी आहे. इथपर्यंत मॅडम हे काय, हे तर मॅडम खूपच इझी होतं, आम्हाला येतच होतं. हे खूप मोठी गोष्ट नव्हती. कन्फ्युजन होऊ शकते, आपल्याला पाढा नाही म्हणायचा आहे तिथपर्यंत, म्हणून तुम्हाला डायरेक्टली म्हटलं 18 पंच किती, तर तुम्ही असं नाही करायचं. 18 पंच म्हटल्यानंतर 18 समसंख्या आहे म्हणजे 0च येणार आहे. जर 17 पंच मी तुम्हाला फक्त मधातलं पाठ करायला 85, तर 18 पंच किती होणार आहे 90. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पहा, हे इंटरेस्टिंग आहे. इथून इंटू 5ची सिरीज बघा. 21 पंच किती होते 21 पंच 105. ठीक आहे 105. आता मग 25 पर्यंत बघा. 25 पंच किती होते 125. ठीक आहे. 25 पर्यंत आपण इथून डिवाइड लाईन करू. एक डिवाइड लाईन करू. इथून इकडे जे आहे ना, इथे तुम्हाला डायरेक्टली काय करायचं आहे बघा. जसं की इथे इट्स नॉट 125. थांबा 1 मिनटं, मी तुम्हाला करून देते. इथून एक आपण डिवाइड लाईन घेऊ. पहा 22 पंच जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार आहे, इंटू 2 आहे ना, फक्त 2लाच मल्टिप्लाय करायचं 5ने, म्हणजे 2 दुने 10. इकडे 1 राहतेच. 3 आता शेवटचं सांगा नाही, 3 5 15, हे इथे 1 राहतेच. ठीक आहे. सिंपल. मी तुम्हाला फक्त काय सांगत आहे, बेसिक देऊन राहिली आहे तुम्हाला. कारण खूप लोक 24 पंच किती, तर लक्षात ठेवतो किती 24 पंच, मग असं, मग 21 पंच. 24 पंच किती 120, फक्त 4ला हे केलेलं आहे. मग 25 पंच किती 125, म्हणजे फक्त याला आपण काय केलेलं आहे तर मल्टिप्लाय केलेलं आहे इंटू 5ने लास्ट डिजिटला. ठीक आहे. इकडे आता 26 पासून इकडे बघा काय 6 पंच 30, 6 पंच 30 आणि इकडे 1 तर आहेच. 7 पंच 35, 8 पंच 40, 9 पंच 145. इथपर्यंत काही प्रॉब्लेम, सिंपल आहे, इझी आहे. पुढं जाते मी. सो आतापर्यंत आपण काय काय शिकलो, इथपर्यंत आपण आता बघू. बघा पहा, तुम्हाला पाढे असेच पाठ करायचे, एक नवीन वे तुम्हाला देते. बघा इंटू 1 तर सगळ्यांनाच येतं. इंटू 2 आपण बघितलं की कसं करायचं. आता इंटू सगळ्यात पहिले तर आपण इंटू 9 सगळे केले. इंटू 10 सगळ्यांना माहीत असतं आणि इंटू 5 पण तुम्हाला करून दिलं. मग आता काय राहिलेलं आहे, 30 पर्यंत. सुपर 30 आहे, 30 पर्यंतची 30 पर्यंत आपण ते सगळं केलं. आता काय राहिलं आहे 3 4 6 7 आणि 8 एवढं आपल्याला करायचं आहे. आता हे मी तुम्हाला रँडमली घेऊन जाते. ठीक आहे इथपर्यंत. आता पहा, हे तुम्हाला सिरीजनी आणलं पण उलटं सुलटं, म्हणजे अशा सिरीज हॉरिझॉन्टल नेलं, वर्टिकल नेलं नाही. आता आपण जाऊ रँडम थोडं. पहा कुठे कुठे आता काय 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 बघायला मिळते आपल्याला. आता ते थोडंसं बघू आपण. आता आय होप तुम्हाला हे छोटं केलं तरी पण दिसत आहे. ठीक आहे. आणि आपल्याला याची थोडीशी गरज आहे आता. डोंट वरी, ही शीट मी तुम्हाला खाली द्यायला लावते त्यांना. पहा आता पहा 12 चौक किती होते तर 48. ठीक आहे. मग 48 अजून इकडे कुठे कुठे येते तर लिहून ठेवायचं तुम्हाला, एका साईडनी लिहून ठेवायचं. 12 चौक 48, 16 त्रिक 48, 16 त्रिक 48. ठीक आहे. इंटू 2 तर शिकवलेलंच आहे. 12 चौक 48, 16 त्रिक 48. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. आता 14 चौक किती 84. कारण मग मॅडम हे कसं लक्षात, 14 पंच शिकवलं आहे ना मी, 5ची सिरीज करून दिलं. 14 पंच 70, तर 14 ॲड केल्यावर किती होतात आहे 84. पण तसंही लक्षात आहे 14 सख 84. लक्षात ठेवा 14 सख मॅडम 84. अजून कुठे कुठे 84 आहे तर इकडे यायचं. म्हणजे आता पहा इकडून आलो आपण 21 चौक 84. लिहून घ्या कुठे कुठे आहे तर. ठीक आहे. आलंय लक्षात, बघून घ्या.
अजून कुठे कुठे 84 आहे ते पाहून राहिली मी. हां, 28 त्रिक 84. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात? कुठे कुठे सेम आहे, सगळं लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. इकडे एका साईडने लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता बघू आपण. आता इंटरेस्टिंग तुम्हाला एक गोष्ट सांगते. कलर चेंज करते मी, रेड. पहा, 17 आठी किती होतात? 112. सॉरी, 14 आठी 112. तर 16 साती पण 112च होते. कसं लक्षात ठेवायचं आता? पहा, इथे लिहू का? बघा, 14 आठी 112 +2 -1 16 साती किती होतात? 112च. सो 14 जे आठी 112 आहे ते 16 साती 112 आहे. सिंपल इथपर्यंत. पुढे जाऊ आपण. कलर चेंज करते मी, पिंक करते. पहा आता, 18 आठी 18 9 जे आहे ते आहे 126. 18 9 126, तोच 17 साती 126. लिहून घ्या. जे सिमिलर सांगत आहे ते सगळं लिहून घ्या. आणि तेच इकडे 21 सख 126. ग्रीन घेते आता. पहा आता, 16 9 मी म्हटलं होतं आयोगाचा फेवरेट आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 144. सेम 18 आठी 144 होतात. आणि सेम 24 सख 144 होता. सो 24 कुठे गेला आपला? 24 सख 144 राहील लक्षात. कुठे कुठे सेम आहे सगळं लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. कसं लिहिणार तुम्ही तुमच्या ट्रिक बॉक्समध्ये? याच्यात नाही, इकडे लिहा, तुमच्या ब्लँक पेजवरती लिहा. जसं मी हे असं वेगळं काढून दिलं तसं तिकडे वेगळं तुम्ही लिहा तुमच्या ब्लँक साईडला. कारण ह्या साईड ही जी PDF आहे तुम्हाला मी देणारच आहे इनडायरेक्टली. ठीक आहे, आता कुठे कुठे अजून आपल्याला लक्षात ठेवता येते ते मी तुम्हाला तेवढं करून देते. ठीक आहे, और कुछ है क्या? येस, 18 चौक 72 लक्षातच राहायला पाहिजे. मग हे कुठे? तर 24 त्रिक 72 लक्षात राहते इकडे. ठीक आहे, इथपर्यंत काही लक्षात राहील, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. आता बघा अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग. 14 चौक 56 होतं. ठीक आहे, 14 चौक 56. याच्यात 40 ऍड केले आपण, तर 14 पासून जर आपण डायरेक्ट 24 वरती गेलो. ठीक आहे, येस, 24 चौक किती होईल? तर 24 चौक होतं 96. आलंय लक्षात? डायरेक्टली 40 ऍड केलं याच्यामध्ये. कारण 14 चौक 56 आपल्याला माहिती आहे, आपण याच्यात डायरेक्ट 40 ऍड केलं. 14 चौक काय तर 96, त्या 24 चौक 96. ठीक आहे इथपर्यंत. आता बघू आपण ग्रीन. अभी नाही, ग्रीन घेतला आहे आपण, आता ब्लू घेते. हां, आता पुढे अजून काय राहिलं आहे आपलं? कुठे अजून सिमिलॅरिटी आहे? हां, अजून एक इंटरेस्टिंग पहा. 21च्या पाड्यामध्ये ना 21 दुने तर लक्षात राहते तुमच्या 42, कारण का 2नीच करायचं आहे. आणि 63 इझिलीच आहे, लक्षात राहते, कारण × 2नीच करायचं आहे ना. आता आणि 21चं हे मी तुम्हाला सांगितलं आहे की फक्त युनिट प्लेसलाच हे करायचं 105. आता बघा, 7ला जेव्हा करायचं ना, 21 साठी किती? तर लक्षातच नाही ठेवायचं, फक्त इथे 7 लिहायचं, त्याचं इकडे डबल करायचं. 21 साठी किती? इकडे 8 लिहायचं, इकडे 16 लिहायचं. 21 9 किती? इकडे 9 लिहायचं, इकडे त्याचं डबल करायचं. आलं लक्षात? सिंपल आहे. ओके, चलो 22चं तुम्हाला सांगते. पहा, 22मध्ये काय आहे? 22 पर्यंत इथपर्यंत काय? 22 हे 44 लक्षात राहते, 66 लक्षात राहते, हे 8 लक्षात राहते, हे इथे आपण किती घेतलं तर 110 लक्षात राहते. पण तर सोपं आहे. आता पहा, इथे काय आहे? 13 15 ऑड नंबर लिहित आहे मी, सॉरी, ऑड 15 17 19. ठीक आहे, 22च्या पाड्यामध्ये 2 2 आहे ना, 22च्या पाड्यामध्येच आपण लक्षात ठेवतो. 13 इथून इथपर्यंत तर आपल्याला माहीतच होतं. इथून खाली काय केलं आपण? ऑड नंबरची सिरीज लिहिली. 13 15 17 19 ऑड नंबर लिहिले. आता फक्त काय करायचं? 2, आता इवन नंबर 2 4 6 आणि 8. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे लक्षात कसं राहील? मी तुम्हाला सांगितलेलं ना, 21 साठी 189, 21 9 आणि 22 9 198 उलटं करायचं. तर तुम्हाला हे ओघा जेव्हा तुम्ही बघाल, रोज जेव्हा ती फील कराल तुम्ही स्वतःच्या हाताने वर्कशीट,
त्यावेळेस तुमचं ते ऑटोमॅटिकली लक्षात येईल. कुठं कुठं तुम्ही पहिले हे रँडमली असंच भरायचं, तुम्ही असं भरूच नका सरळ सरळ त्याला. ठीक आहे. 17 चौक 68 लक्षात ठेवा तुम्ही. 17 चौक 68 हे लक्षात ठेवा. 17 चौक 68. तर मग इकडे परत अजून येतं 26 चौक 26 त्रिक 78 लक्षात ठेवा. ठीक आहे. जे इझी आहे तुम्हाला ते फक्त पहिले कव्हर करून देत आहे. आता त्याच्यानंतर अजून काय सांगायचं तुम्हाला इंटरेस्टिंग. येस, 144 हे तुम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे. और क्या है, 9चा पण करून दिलेला आहे. 22चं एक हे झालं इकडे. हां, 19चा पाढा तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कसं लक्षात ठेवायचं. 19 पण तुम्हाला मी तसं शिकवणं म्हणजे मला पटणार नाही ते, बट तरी पण 19 त्रिक 57 हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. 19 त्रिक 57 हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इकडे सगळे ऑड नंबर लिहायचे. आणि 19 चौक जसं की मला आता हे 7, त्याच्यानंतर 9 आणि 11, त्याच्यानंतर 13, 15 आणि 17. ठीक आहे इथपर्यंत. आणि इकडे सगळे काय भरायचे तर 9 नंतर 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ठीक आहे. हे तुम्हाला 19चा पाढा हा असा माहिती आहे, पण असा पाठ करायचा नाही आहे. हा मी पहिलेच इथे वॉर्निंग देते, असा पाठ करायचा नाही आहे. फक्त जर क्लिकच नाही झालं, आठवणच नाही, रिमेंबरन्सच नाही आहे, तर 19चं 5चं तर मी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे सगळं. त्याच्यानंतर 2चं कव्हर करून दिलेलं आहे आणि 9 पण तुम्हाला सांगितलं आहे 171. त्याच्यामुळे राहिलं काय तर फक्त बाकीचं तुम्हाला ते इझिली लक्षात राहण्यासाठी 18 त्रिक 54 लक्षात ठेवायचं. 18 त्रिक 54 जे ऑड आहे, जिथे आयोगाचे मॅक्सिमम कॅल्क्युलेशन्स आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. 18 त्रिक 54 लक्षातच ठेवायचं आहे. मग 17 त्रिक 51 सिंपल आहे. आता बघा इथे अजून एक गोष्ट आहे की 26 आणि 27 उलट आहे. म्हणजे मी तुम्हाला कनेक्शनलाही पण उलट देत आहे. ते जेवढं इझी होते, जितकं तुम्हाला फक्त फ्रेंडली करून देत आहे याच्याशी. पाठ तुम्हालाच अल्टिमेटली करा, फक्त रँडमली करायचं आहे तुम्हाला हे सगळं. ठीक आहे. तर बघा 24 सख हे दिलं आहे 24 साती आहे 168 लक्षात ठेवा. 24 साती 168 आणि 23 सख 138 राहील का लक्षात. 68 38 24 साती 168 तर 23 सख 168 राहील लक्षात. 16च्या पाढ्यात तो अजून जास्त इंटरेस्टिंग आहे. 16 मध्ये काय आहे माहिती आहे का. 16 सख 96 सख 96. मग मॅडम 16 सख 96 मध्ये काय आहे नवीन आहे. 6 6 6 16 सख 6 6 म्हणून इकडे पण काय आहे तर 6च आहे. 16 सख 96. 16 आठी मग 8 विचारलं आता मी 8 विचारलं तर इकडे पण काय पाहिजे 8 म्हणून 16 आठी 128. काही प्रॉब्लेम इथपर्यंत पहा. मी जसं मला आठवत आहे तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतच आहे, फॅमिलियर करून देतच आहे. ठीक आहे. कारण आपल्याला तितका वेळेचही आपल्याला भान ठेवावं लागतं. ठीक. त्याच्यानंतर बघा इकडे इथपर्यंत झालं. आता रेडी घेते मी थोडं. आता बघा 29/9 तर माहिती आहे आपल्याला 261 माहिती आहे. हे 2552 माहिती आहे. 5 तर आपण कव्हर केलेलंच आहे इथपर्यंत. 5 आपण कव्हर केलेलं आहे. 27 पण माहिती आहे आपल्याला. 26ही माहिती आहे. 24ही माहिती आहे. 23 पण इंटू 9 तर आपण पहिलेच केलेलं आहे. ओके. अजून काय इंटरेस्टिंग आहे सगळ्यात जास्त लक्षात ठेवायचं इथे 23 चौक 92 लक्षात ठेवायचं. 23 चौक 92. ठीक आहे. 23 चौक जर मी 92 लक्षात ठेवायला लागत असेल त्याच्या मागे पर्पज आहे. जे पाठ करायला लागते पाठच करायचं आहे. 23 चौक जर 92 म्हणत असेल तर 24 आठी किती तर 24 आठी 192. ठीक आहे. लक्षात राहील. आता अजून लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला 15 चौक जर 60 होत असेल तर 15 आठी किती होईल 120. म्हणजे इंटू 4 जे होते त्याच्या इंटू 8 काय राहील त्याच्या डबल राहील ना. 4 दुने 8 होते ना. 4 दुने 8 होते ना. तर म्हणून जसं आपण पाहिलं की 25 चौक जर 100 होत असेल तर 25 आठी काय व्हायला पाहिजे 25 आठी त्याच्या डबल म्हणजे 100. तर 25 आठी काय होईल तर 25 आठी काय होईल 200. इथपर्यंत आलं लक्षात. आता या टेक्निकचा यूज करून आपण या तुमच्या फॉर्म्युल्याचं लक्षात घेऊन मी तुम्हाला सांगते. पहा तुम्ही ती माळ पाहिली आहे का. खूप लोक ते माळ जपतात. माळी जपतात त्या. तर त्याच्यामध्ये किती 108 बीट्स असतात. ते 108 ते रोजरी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर ती रोजरी जपतात. तर 108 ते काय असतात तर
मणी असतात त्याच्यात. पण ज्यांच्याकडून ते 108 ॲट ए टाईम नाही होतं त्यांच्यासाठी, किंवा ज्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये पण कॅरी करायची आहे माळ, त्यांची एक छोटीशी माळ येते, एक 27 मण्यांची पण माळ येते. ती दिवसातून 4 त्याचे सेट करायचे, म्हणजे काय होईल, 108 तुमचे कंप्लीट होईल. तर 27 मण्यांची पण एक छोटी माळ येते, अशी एक 27 मण्यांची अशी एक काय येते, छोटी माळ पण येते. असे खूप लोकांच्या अशा हातात वगैरे पण तुम्हाला ॲज अ ती ब्रेसलेट म्हणून पण असते, किंवा अशी एक छोटी एक माळ असते. ही किती 27 मण्यांची असते. ठीक आहे, म्हणजे त्याच्या दिवसातून जर तुम्ही 4 प्रहरी जर 4 वेळा जरी ती नामस्मरण केली तर तुमची एक गाठ म्हणजे एक जी आहे पूर्ण 108 मण्यांची पूर्ण माळ कंप्लीट होईल. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजते का की 27ला जर 4 प्रहरी केलं तर 108 कंप्लीट होते. म्हणजे 27 चौक किती होते, 108. म्हणजे जर 27 चौक 108 होत असेल तर 27 आठी किती होईल, त्याच्या डबल 216. 27 आठी 216. ठीक आहे. मग 26 चौक लक्षात ठेवा तुम्ही 104. 26 चौक लक्षात ठेवा 104. 26 चौक 104. मग सांगा तुम्ही मला, 26 चौक जर 104 असेल तर 26 आठी किती राहील, 208. सिंपल आहे ना, लक्षात राहत आहे इथे. ठीक आहे. 29 आठी सगळ्यात सोपं आहे, 2 3 2 2 3 2. पहा 29 आठी 2 3 2. ठीक आहे, राहील लक्षात 2 3 2. ओके, पुढे जाऊ आपण. येस, 29 साती खूप जास्त सोपा आहे, विच इज लाईक कलर पण मी तुम्हाला ते नाही, मी थोडं कनेक्शन्स आठवून राहिली. अजून काही कनेक्शन्स आहे का आपल्याकडे. 8 कवर केले आहे आपण. येस, अजून एक गोष्ट जे मी तुम्हाला इथे सांगितलं होतं, कलर बघू द्या मला. जे मी तुम्हाला म्हटलं होतं, हे जे मी 112 सांगितलं, 24 आठी 112 मग +2 -1 केलं म्हणजे 16 साती 112. तसंच सेम इकडे आहे की 28 चौक पण 112च होतं, तर तुम्हाला इथे ॲड करावं लागेल. ते मी रेड घेते, इथे परत अजून ॲड करा 28 किती चौक पण 112, म्हणून 28 चौक 112. मग 28 चौक 112 असेल तर हे 226 असेल की नाही. सिंपल आहे ना, याचाच डायरेक्ट 224 असेल ना, 2 2 4 त्याचा डबल केलेला आहे आपण. ठीक आहे. मग आता जर आपल्याला 2 3 2 हे इतकं जर सोपं मी तुम्हाला सांगितलं असेल, 19 आठी तर 19 चौक किती असेल, 116. सिंपल, म्हणजे 116. ठीक आहे. आता इंटू 3मध्ये पहा तुम्ही, इंटू 3मध्ये त्याच्यापेक्षा सोपं आहे. इंटू 3 बघा, 27 त्रिक 81 आणि 29 त्रिक किती होतात तर 87. का बरं 87? 19 त्रिक किती होते 57 ना, तर 29 त्रिक 87. इझी आहे लक्षात ठेवण्यासाठी. असं तुम्हाला उलटं पुलटं लिहिता आलं पाहिजे, त्याच्यासाठी माझा हा अट्टहास आहे. बाकी तुम्हाला तसे तर पूर्णतः पाठ असेल, इझी असेल, तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार. ट्रिक पण लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला वारंवार बघावं लागणार आहे, लोकांना शेअर करावं लागणार. रोज ही शीट तुम्हाला रँडमली भरायची आहे. असं हे पण रँडमली भरायचं, मग हे रँडमली यायचं मधातच, मग इकडे भरायचं, मग इकडे भरायचं, मग इकडे, असं असं करत करत तुम्हाला रोज 10 मिनिटं वॉर्मअप एक्सरसाइज करायची आहे. CSATला बसायच्या आधी रोज एक भरली, मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत भरल्यानंतर परत एक भरायची. असं करत करत तुम्ही चुकाल आणि मग काय होईल, तुमच्या ॲटोमॅटिक सगळं काही ब्रेनमध्ये, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला असं आठवेल की मॅडमनी सांगितलं होतं की 16 गुणेला 9 144 आयोगाचा फेवरेट आहे. 14 गुणेला 4 किती होतात, 17 गुणेला 4 किती होतात, 18 गुणेला 4 किती होतात, हे मॅडमचा फेवरेट त्यांनी काही काही गोष्टी तो काढून ठेवलेल्या आहे. ठीक आहे. अजून काय देता येते तुम्हाला, मी ते बघत आहे. 25चा पाढा तर खूप जास्त सिंपल आहे म्हणून मी इथे देणार नाही, पण तरी पण ज्यांना 25चाही पाढा माहीत नाही त्यांच्यासाठी सांगून देते की 25 5 125 होते, 25 सख 150, 25 साती 175 म्हणून लक्षात ठेवायचं. म्हणजे 7 175 म्हणून 7 7 वरून लक्षात ठेवा, म्हणजे 7 175. अजून काय लक्षात, अजून काय पाहिजे तुम्हाला. बाकी ते येतं इंटू 2, तर मी तुम्हाला इंटू 2 तर कवरच करून दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा मला काहीच इश्यू नाही. इंटू 2 आपण कवर केलेलं आहे, इंटू 5 मी कवर करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर इंटू 9 मी तुम्हाला आधीच सगळं काही कवर इंटू 9 शिकवलेलं आहे. आणि बाकीचं जे काही आहे फिल इन द ब्लँक्स ते तुम्हाला कसं इंटरकनेक्ट केलं असं आहे. हे जे शॉर्ट आहे ना, असं असे पॅचेस बनवायचे, ते लिहायचे आणि त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची. मी तुम्हाला ती जी वर्कशीट आहे ही पहा, अशी तुम्हाला अशी या साईडनी आणि या साईडनी अशी वर्कशीटमध्ये दोन्ही साईडनी त्याला प्रिंट करून घ्या. मी याची जी PDF आहे ही खाली तुम्हाला लेक्चरच्या खाली ही लिंक तुम्हाला द्यायला लावते. आपल्या चॅनलच्या लिंकवरती मी, विदर्भ IASचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी
ही PDF द्यायला लावते. ही PDF ॲज इट इजच तुम्हाला काय करायची आहे, तर एकाच पेजवर 30 आले, सुपर 30 आले पाहिजे आपले. बस एवढं एम ठेवायचं का प्रिलिमच्या आधी सुपर 30 आपले झोपेतही कोणी विचारलं की ते तसं तितकं आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आठवलेलं असलं पाहिजे. विथ ट्रिक पण तुम्हाला दिलेलं आहे. साधं लक्षात ठेवायचं, साधं लक्षात ठेवा, प्रॅक्टिसनी लक्षात ठेवा, प्रॅक्टिसनी पण चेन्स ब्रेक करा. आय विल रिक्वेस्ट यू टू ब्रेक द चेन. रोज 10 मिनटं CSATला बसायच्या आधी रोज त्या शीटवरती डेट्स टाकून ठेवा. जे 30 पेजेसचा गठ्ठा तुम्ही आणणार आहे, तर तो अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 2 महिने चालेल. तर रोजच्या डेटवर, आजच्या डेटवरती मी प्रॅक्टिस केली का, पूर्ण शीट भरायची, प्रॅक्टिस करायची आणि अशी रँडम प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, तर मग आपण थांबूया आणि तोपर्यंत रिवाईज करा. आणि असाच फक्त एक फन इलिमेंट म्हणून काहीतरी होतं आपल्याजवळ, तर म्हटलं चला शेअर करायचं आहे. आणि खूप लोकांचं होतं की मॅडम हे पाठ कसं करायचं वगैरे वगैरे. तर बेस्ट ऑफ लक फॉर युअर ऑल प्रिलिम्स. ओके, अँड टेक केअर अँड कीप रिवायझिंग.